म्हणजे समजा मी आहे, माझे जे बालक असेल है ना, बाळ असेल, त्याचे बाळ, असे आपण कंटिन्यू जर आपण जनरेशनमध्ये बघितलं आणि त्यांच्यामध्ये काय चेंजेस आले असेल, त्या चेंजेसलाच आपण काय म्हणतो, इव्हॉल्युशन होणे. काय म्हणतो आपण, इव्हॉल्युशन होणे. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण शिकलो होतं बेसिक्स पूर्ण हेरिडिटीबद्दल, पण या लेक्चरमध्ये आपण बेसिक्स नाही ॲडव्हान्स बघणार आहोत. याच्यामध्ये आपण बघणार आहोत प्रोटीन सिंथेसिस काय, ठीक आहे, एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन काय, आणि यानंतर नॅचरल सिलेक्शन. आणि तिथेच मी तुम्हाला देणार आहे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन, जो बोर्डाला 3 मार्काला येतं आणि फक्त 3 ओळी तुम्हाला लिहायचं असतं. 3 सेंटेन्स आणि 3 मार्क. तुम्ही पण विचार करत असेल असं कुठलं सेंटेन्स आहे. चला सुरू करूया आपण लेक्चर 2 हेरिडिटी अँड इव्होल्युशनचा. याच्यामध्ये आपण प्रोटीन सिंथेसिस, आपण आधी एक ओव्हरव्ह्यू समरी बघूया काय होतं प्रोटीन सिंथेसिसमध्ये, आणि इथे आपण खूप डिटेलमध्ये बघणार आहोत, कारण की आपल्या टेक्स्टबुकमध्ये खूप काय असं शॉर्ट्समध्ये दिलं आहे आणि खूप तुम्हाला डेफिनेशन्स नाही आहेत, ते तुम्हाला समजत नाही, म्हणून आपण इथे एकदम प्रॉपर स्टेप बाय स्टेप समजणार आहोत. ठीक आहे, चला. प्रोटीन सिंथेसिस, सिंथेसिस म्हणजे काय. आता सिंथेसिस हा शब्द तुम्हाला दिसलं तर इथे तुम्ही लक्षात ठेवा, सिंथेसिस म्हणजे काय असतं, प्रोसेस. काय असतं, प्रोसेस. ठीक आहे, प्रोसेस म्हणजे काय, काय बनवणं, जसं तुम्ही कुकिंग करतात, ठीक आहे, कुकिंग करणे हे तुमचा एक प्रोसेस आहे. किचनमध्ये काय करता आपण, कुकिंग, आणि तिथे पण ते काय, प्रोसेस. म्हणून इथे सिंथेसिस म्हणजे काय, प्रोसेस आहे. म्हणजे प्रोटीनचा फॉर्मेशन कसं होतं, प्रोटीन बनतो कसं, तयार कसं होतोय, हे आपण या धड्यामध्ये या पहिल्या पार्टमध्ये आपण शिकतोय. ठीक आहे, चला. याच्यामध्ये 3 पार्ट आहे. पहिला आहे ट्रान्सक्रिप्शन, त्यानंतर ट्रान्सलेशन, आणि त्यानंतर ट्रान्सलोकेशन असतो. हे इथे मेन्शन नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा काय 3 पार्ट आहे. पहिला पार्ट काय तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन, दुसरा तुम्हाला ट्रान्सलेशन, आणि त्यानंतर असतो ट्रान्सलोकेशन. ठीक आहे, आता बघा, तुम्ही सेल आता ऐकलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. सेल काय, सेलमध्ये न्यूक्लियस काय असतं, आणि न्यूक्लियसमध्ये काय होतं तुमचा DNA. ठीक आहे, आता mRNA हा जो आहे काय करतोय, DNA कॉपी करणार, आणि कॉपी करून तो बाहेर जातोय कोणाकडे, रायबोसोमकडे, आणि इथे कोण येणार आहे, tRNA, आणि इथे कोण अटॅच आहे, अमिनो ॲसिड्स. हे सगळं मिळून तुम्हाला काय तयार करतोय, प्रोटीन. आणि हे लक्षात ठेवा, एकदम सिंपल प्रोसेस. काय होतंय, DNA मधून मेसेज कॉपी होणार आहे, बाहेर आलं, रिडिंग झालं, रिडिंग होऊन परत काय तयार होतोय, प्रोटीन्स. प्रोटीन्स तयार करणं खूप गरजेचं आहे, कारण की तुमचं पूर्ण बॉडीमध्ये एक एक जे पण सेल्स आहेत तिकडे काय होतं, फक्त प्रोटीन्स तयार होतंय पूर्ण बॉडी तयार होण्यासाठी. ठीक आहे, आता आपण एकदम डिटेलमध्ये पाहूया काय असतं हे प्रोसेस. याच्यात आधी आपण काय बघतोय, सिंपल टर्म्स. आपल्याला जे टर्म्स माहिती पाहिजे, कारण की तिथे मी ते टर्म्स बोललो आणि तुम्हाला आठवलं नाही की अरे बाई ते टर्म्स काय, त्याचा मिनिंग काय, अर्थ काय, हे आधीच आपण समजून घेऊया. ठीक आहे, एकदम खूप जास्त नाही, 4-5 आहेत. ठीक आहे, सगळ्यात आधी ट्रिपलेट कोडॉन. काय दिलं आहे, ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट म्हणजे काय, 3. ट्रिपलेट म्हणजेच काय, 3. आपण बोलतो ना ट्रिपल आहे, चॉपल आहे, असं बोलतो आपण. ट्रिपल म्हणजे काय, ते ट्रिपल. द कोड फॉर इच अमिनो ॲसिड. इच अमिनो ॲसिड्स म्हणजे काय, प्रत्येक एक अमिनो ॲसिडसाठी काय दिलं आहे, ऑलवेज कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स. किती न्यूक्लिओटाइड्स आहेत, 3. म्हणजे जर एक अमिनो ॲसिड तयार करायचा असेल त्यासाठी किती न्यूक्लिओटाइड्स असणार आहे, 3. यालाच आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो. एकदम सिंपल डेफिनेशन. आतापर्यंत असं बोर्डमध्ये पण विचारलं गेलं आहे ट्रिपलेट कोडॉन काय असतं, आपण हे सिंपल एक डेफिनेशन लिहायचं तिकडे. ठीक आहे, सेंट्रल डॉग्मा काय असतं, इन्फॉर्मेशन. ठीक आहे, हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण दिलं आहे, इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस. कशासाठी, प्रोटीन सिंथेसिस. आता तुम्हाला कुकिंग करायचं असेल मग तुम्ही काय करतायत, यूट्यूबवर व्हिडिओ पाहतात. का पाहता तुम्ही व्हिडिओ, कारण की तिकडून तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन घेत आहेत. तिकडून काय घेता तुम्ही, आधी इन्फॉर्मेशन, तुम्हाला कसं बनवायचं आहे, काय कसं करायचं, हे सगळं इन्फॉर्मेशन. म्हणजे काय, इन्फॉर्मेशन कशासाठी, प्रोटीन सिंथेसिस इज प्रेझेंट इन DNA. ते कुठे प्रेझेंट असतो, DNA मध्ये. ठीक आहे, पुढे काय म्हणलं, ॲज पर दिस इन्फॉर्मेशन प्रोटीन्स आर प्रोड्यूस बाय DNA. DNA काय हेल्प करणार आहे, काय करणार आहे, तो प्रोटीन सिंथेसाइज करणार, कारण की हे इन्फॉर्मेशन कोणाकडे, DNAकडे. आता तुमच्याकडे काय इन्फॉर्मेशन असलं तर मला माहीत असेल का काय इन्फॉर्मेशन, जेव्हापर्यंत तुम्ही सांगणार नाही. पण तुम्ही सांगायचं आहे, तुम्हाला काय इन्फॉर्मेशन सांगायचं आहे, त्यासाठी काय माध्यम पाहिजे की नाही. म्हणून DNA कोणाचा हेल्प येतो, थ्रू RNA मॉलिक्युल्स. कोणाचा हेल्प येतोय, RNA. आणि यांनाच आपण काय म्हणतो, सेंट्रल डॉग्मा. आणि अजून एकदम सिंपलमध्ये समजून ठेवा,
जे काय इन्फॉर्मेशन प्रोटीनसाठी, कोणासाठी, प्रोटीनसाठी कुठे आहे, DNA मध्ये, तो इन्फॉर्मेशनचा हेल्प कोण घेतो इथे, RNA मॉलिक्युल्स. त्याचा हेल्प घेऊन काय करणार आहे, प्रोटीन तयार करणार. या प्रोसेसला एकदम सिंपल सेंट्रल डॉग्मा किंवा एकदम सिंपल प्रोटीन फॉर्मेशन प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, सेंट्रल डॉग्मा. ठीक आहे. चला, अमिनो ॲसिड काय असतं. अमिनो ॲसिड असं तुमच्या बुकमध्ये नाही दिलं आहे, पण आपण तरी पण समजतोय काय दिलं आपल्याला. अमिनो ॲसिड म्हणजे काय. ठीक आहे. एन अमिनो ॲसिड इज डिफाईन्ड एज एन ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. काय असतं ते, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल दॅट कन्सिस्ट ऑफ बेसिक अमिनो ग्रुप. अमिनो ग्रुप काय, NH2. NH2 हा जो मॉलिक्यूल आहे, आता N कोण आहे, नायट्रोजन आहे, आणि H काय, हायड्रोजन आहे. यांचा या मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो, अमिनो ग्रुप. N ॲसिडिक कार्बोक्सिलिक ग्रुप, आणि त्याच्यासोबत कोण असतो, एक कार्बोक्सिलिक. हे आपण सायन्स 1चा 9वा धडा, ठीक आहे, त्यामध्ये आपण शिकणार आहोत. कार्बन कंपाऊंड्समध्ये याच्याबद्दल खूप अजून डिटेलमध्ये थोडाफार शिकणार, कारण की तुम्हाला खूपच डिटेलमध्ये पण नाही आणि खूप एकदम बेसिक पण नाही, म्हणून आपण फक्त नेहमी पाठांतर ठेवू. बॉन्ड आहे COOH. ठीक आहे. अँड अ युनिक ऑर्गॅनिक R ग्रुप. R म्हणजे कोण, आता हे R जो आहे, R मध्ये कोण पण असू शकतो. ठीक आहे. त्याला आपण साईड चेन पण म्हणतो. काय म्हणतो आपण, साईड चेन, कारण की CH2 CH3 असं काहीतरी असेल. ठीक आहे. याच्यावर आपण लक्ष द्यायचं नाही, फक्त आपण लक्ष द्यायचं R ग्रुप म्हणजे काय, हे काय असतं आपलं अमिनो ॲसिड. ठीक आहे. तसंच पुढे जाऊया आपण. प्रोटीन आहे. ठीक आहे. प्रोटीन काय असतं, प्रोटीन्स आर लार्ज कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स मेड अप ऑफ वन और मोर चेन्स ऑफ अमिनो ॲसिड्स लिंक बाय पॅप्टाइड बॉन्ड्स. हा बॉन्डचा नाव लक्षात ठेवा. काय नाव आहे आपल्याला, पॅप्टाइड बॉन्ड. म्हणजे काय, जर हा एक अमिनो ॲसिड आहे, ठीक आहे, याला कनेक्ट करतो दुसरा अमिनो ॲसिड, याला कनेक्ट करतो दुसरा अमिनो ॲसिड, हा जो बॉन्ड आहे मध्ये दिसतंय, या बॉन्डला आपण काय म्हणणार, आपण पॅप्टाइड बॉन्ड. ठीक आहे. काय म्हणतो आपण, पॅप्टाइड बॉन्ड. आता पॅप्टाइड बॉन्ड्स काय असतं बघा, अ कोव्हॅलेंट बॉन्ड विच बाइंड्स अमिनो ॲसिड टुगेदर टू फॉर्म प्रोटीन. एक प्रकारचा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आता कोव्हॅलेंट बॉन्डिंग काय, एकदम सिंपलमध्ये मी आता सांगून देतो, फक्त शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतो. काय होतं तिथे, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स शेअर करतात. असं नाही की इलेक्ट्रॉन त्यांच्याकडेच असणार आहे, की असं म्हणजे तुम्ही डोनेट केलात किंवा ॲक्सेप्ट केलं, नाही. तिथे काय होणार आहे, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याने काय तयार होतोय, कोव्हॅलेंट बॉन्ड. काय तयार होतोय, कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि त्याच बॉन्डला आपण काय म्हणतो इथे, पॅप्टाइड बॉन्ड. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हे सिंपल टर्म्स तुम्हाला लक्षात ठेवायचं. पहिला काय, ट्रिपलेट कॉर्डन, ज्याच्यामध्ये आपण काय सांगितलं, 3 न्यूक्लियोटाइड मिळून एक काय तयार करतोय, अमिनो ॲसिडसाठी. एक अमिनो ॲसिडसाठी किती आहे, 3 न्यूक्लियोटाइड्स. तसंच सेंट्रल डॉग्मा म्हणजे प्रोटीन फॉर्मेशन प्रोसेस. ठीक आहे. तिसरा अमिनो ॲसिड काय होतं, ज्याच्याकडे NH2 ग्रुप आहे आणि त्यासोबत कोण असू शकतोय, COOH. ठीक आहे. प्रोटीन आहे. पुढे काय दिलं तुम्हाला, प्रोटीन. प्रोटीन काय असतं, तो कसाने तयार झाला, खूप वेगळं अमिनो ॲसिड ग्रुप एकत्र येऊन मिळून, म्हणजे त्याच्यामध्ये कोण झालं ॲड, पॅप्टाइड बॉन्ड, त्यांना काय करतोय, जोडून काय तयार करतोय, प्रोटीन्स. तसंच पॅप्टाइड बॉन्ड काय होतं तुमचा, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. सिंपल. ठीक आहे. चला, आता न्यूक्लियोटाइड तुम्ही बघितलं इथे, मी काय म्हणलो इथे बघा, आपण इथे न्यूक्लियोटाइड म्हणलो की सर इथे 3 न्यूक्लियोटाइड आहे, पण न्यूक्लियोटाइड दिसतं कसं, हो की नाही. एक न्यूक्लियोटाइड, 2, 3 असं 3 न्यूक्लियोटाइड आहे असेल, पण एका न्यूक्लियोटाइडचा स्ट्रक्चर कसं असतो ते बघूया आपण. आता सिम्पली काय असतं, हे स्ट्रक्चर तुम्हाला पाठांतर करायचं नाही, बघूनच घाबरू नका. ठीक आहे. घाबरून असं का होणार नाही. हे तुम्हाला मी का सांगतोय, कारण की इथे जे प्युरिन पिरिडिन आहे, खूप असं आहे, तुम्हाला फक्त कोणी नाव सांगितलं, ॲडनाईन आहे, थायमाइन आहे, ग्युनाईन आहे, पण तुम्ही बघितलं आहे का कसं दिसतात ते आपण इथे फक्त पाहतोय. ठीक आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी बघतो. आता इथे लक्ष ठेवा, न्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर कसं दिसतो आपला. इथे एक फॉस्फेट ग्रुप असणार आहे. ठीक आहे. इथे एक शुगर ग्रुप असेल आणि इथे एक बेस. आता बेस डिपेंड करतो, ठीक आहे, कोणावर, या 2 टाईपचा बेस असू शकतो. एक तरी काय असेल, प्युरिन्स किंवा असेल पिरिडिन. प्युरिनमध्ये कोण असतं तुम्हाला, ॲडनाईन आणि ज्युनाईन. तसंच पिरिडिनमध्ये कोण असतो, थायमाइन किंवा सायटोसाइन इन DNA आणि युरेसिल इन RNA. जर तो DNAचा मॉलिक्यूल, DNAचा न्यूक्लियोटाइड असेल तर तिथे काय असणार आहे, सायटोसाइन, आणि जर तो RNAचा न्यूक्लियोटाइड आहे तर काय असणार आहे, युरेसिल. ठीक आहे. आता अजून एक लक्षात ठेवा, तुम्हाला इथे X = H इन DNA आणि X =
OH इन RNA. कुठे एक्स आहे इथे लक्ष ठेवा, हा एक्स. ठीक आहे, यासाठी दोन कंडिशन. या ठिकाणी एक्स म्हणजे असं आपल्याला वाटेल, अजून पुढे तुम्ही बघणार एक्स म्हणजे हॅलोजन्स पण असतात, पण इथे आपण तसं सांगत नाही. एक्स मध्ये आपल्याला दोन ऑप्शन आहे, एकतरी हायड्रोजन किंवा OH ग्रुप येऊ शकतोय. ते डिपेंड करतं ते DNA न्यूक्लियोटाइड आहे की RNA. बघा या भागला, फक्त या भागाला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओसाइड. काय म्हणतो आपण याला, न्यूक्लिओसाइड. आणि या पूर्णला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोटाइड. नाव लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी आपण स्ट्रक्चर दाखवतोय, असं स्ट्रक्चर पाठांतर करायचा काय गरज नाही. चला पुढे. आता आपण पहिला प्रोसेस ट्रान्सक्रिप्शन पाहणार आहोत. ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शन कसं होतं, काय होतं याच्यामध्ये, काय दिलं एकदम प्रॉपर इन डिटेल आपण समजूया. ठीक आहे, चला. आता ट्रान्सक्रिप्शन एकदम सिंपल, एकच लाईन मध्ये आपण काय दिलंय, सेंटेन्स डेफिनेशन दिलंय, कॉपिंग अ जेनेटिक मेसेज फ्रॉम DNA टू RNA. काय करतोय तो, कॉपिंग अ जेनेटिक मेसेज. जेनेटिक मेसेज म्हणजे काय, तर DNA मध्ये जे इन्फॉर्मेशन असतं प्रोटीनसाठी, त्याला काय फक्त काय करायचं, कॉपी. हेच आपण या प्रोसेसमध्ये बघणार आहोत. कॉपी कसा होतो ते असं पण बघतोय. ठीक आहे, पहिला प्रोसेस ऑफ सिंथेसाइज ऑफ mRNA अकॉर्डिंग टू द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स प्रेझेंट ऑन DNA. DNA मध्ये न्यूक्लियोटाइडचा जसा सिक्वेन्स असेल तसाच सिक्वेन्स कोणामध्ये तयार होतोय, mRNA. आता mRNA मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं आहे, स्मॉल m म्हणजे काय, मेसेंजर RNA, रायबोन्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पहिला स्टेटमेंट, द RNA polymerase enzyme is built in the cytoplasm and then moves into the nucleus to find the DNA. म्हणजे काय, हा जो तुमचा न्यूक्लियस आहे, हा काय न्यूक्लियस आहे, इथे कोण तयार होतो आधी, तुमचा RNA. ठीक आहे, RNA ते रेडी झालं, हा काय करतोय, एंट्री करणार कुठे, न्यूक्लियसमध्ये. काय एंट्री करतोय, त्या कारण की त्याला काय पाहिजे, एंट्री करून काय भेटणार आहे, काय भेटणार आहे का काही, तो काय करतोय, एकच काम आहे त्याचं, आतमध्ये गेल्यानंतर फक्त त्याला शोधायचं आहे कुठे DNA आहे. काय शोधायचं त्याला, कुठे DNA आहे. DNA एकदा भेटलं मग पुढे प्रोसेस बघा. इनसाइड द न्यूक्लियस द एन्झाईम अटॅच टू द DNA अँड अनझिप्स द डबल हेलिक्स एक्सपोजिंग द जेनेटिक कोड. आता काय करतोय, दोन पार्ट्समध्ये याला डिवाइड करणार, कारण जो DNA तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, तुमचा DNA असा डबल हेलिक्स आहे. ठीक आहे, या डबल हेलिक्समध्ये काय करतो, दोन लेटर्स आहेत, त्यांना काय करायचं आहे, सेपरेट. काय करायचं आहे, त्यांना सेपरेट केलं. सेपरेट केल्यानंतर दोन भाग झालाय बघा या दोन पार्टमध्ये. मग एका पार्टापासून तो काय करतोय, कॉपी करायला सुरू करणार. काय करणार, ते कॉपी करायला सुरू करणार आहे. पुढे बघा, जसा कॉपी झाला मग बाहेर यायचं त्याला. पुढे काय दिलं स्टुडंट बघा, द एन्झाईम रीड्स द एक्सपोज्ड DNA अँड क्रिएट्स अ मॅचिंग स्ट्रँड ऑफ mRNA द फोटोकॉपी. काय तयार करतोय तो, mRNA रेडी करेल आणि काय होईल, फोटोकॉपी एक रेडी झाला, कोणाचा, DNA. का कॉपी केलेत, कारण की प्रोटीन सिंथेसिसचा हा पहिला भाग, आधी कॉपी करायला पाहिजे ना. तुम्ही जसं यूट्यूबवर काही करण्यासाठी बघतायत व्हिडिओज, मग ते तुम्ही कसं बघणार, बघता कामं करतात नाही, आधी पहिला समजून घेतात काय काय पाहिजे, काय काय गरजेचं आहे, बरोबर की नाही. तसंच ते तुम्ही मेसेज काय करतात, कॉपी करून घेतात, हो की नाही. मग हे काय केलं त्यांनी, पूर्ण मेसेज इन्फॉर्मेशन कॉपी केलं आणि त्यानंतर द कम्प्लिटेड mRNA मूव्स आउट ऑफ द न्यूक्लियस अँड इन टू द सायटोप्लाझम वेअर द नेक्स्ट प्रोसेस ट्रान्सलेशन बिगिन्स. आता कुठे जातोय तो, सायटोप्लाझमकडे. कुठे जातोय, सायटोप्लाझमकडे. म्हणजे काय, न्यूक्लियसमधून बाहेर येणार आणि ते काय पाहणार, तो पुढचा प्रोसेस आहे आपला ट्रान्सलेशन. परत एकदा सांगतोय, एकदम सिंपल, कारण की खूप वेळ आपल्याला कन्फ्युजन असते, सर mRNA न्यूक्लियसचा आतमध्ये असतो की बाहेर, म्हणून खूप टाईम आपल्याला एकदम कन्फ्युजन असतो. ते कन्फ्युजन झाला नाही पाहिजे, म्हणून क्लिअर ठेवा, mRNA जे काय असेल ते बाहेरच रेडी होतो. RNA ते एंटर करतो न्यूक्लियसमध्ये, न्यूक्लियसमध्ये जाऊन तो काय करतो, DNAला दोन पार्टमध्ये डिवाइड करणार आणि मग त्याच्यातून तयार होतो कोण, mRNA. कॉपी झाला मेसेज, कॉपी झाल्यावर तो परत कुठे येणार आहे, बाहेर. बाहेर येऊन का करतोय, परत पुढे कुठला प्रोसेसला जाणार, ट्रान्सलेशन. कुठे जाणार, कुठला प्रोसेसला, ट्रान्सलेशन. लक्षात ठेवा, एकदम सिंपल. आता ट्रान्सलेशन
एकदम एक वाक्यात जर आपण बोललो तर काय, रीडिंग अ जेनेटिक मेसेज टू बिल्ड प्रोटीन. आता तुम्ही लिहून काढलंय सगळं की बाय हे काम करायचं आपल्याला, पण लिहून झाल्यावर होणार आहे का, नाही. आधी काय करायला लागेल, वाचायला लागेल. काय लिहिलं, कसं लिहिलं, बरोबर लिहिलं आहे का, सगळं बरोबर आहे का सामग्री, ते आपल्याला बघायचं. तसं काय करतात ते, रीडिंग अ जेनेटिक मेसेज टू बिल्ड प्रोटीन बनवण्यासाठी. आता मी इथे जे सांगणार आहे इथे खूप काय असं एक्स्ट्रा दिलं आहे, पण ते तुम्ही लक्षात ठेवा, कारण की जेव्हा तुम्ही हे समजणार तेव्हा तुम्हाला समजेल की अरे इतकं सोपं आहे प्रोटीन सिंथेसिस. कारण की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जसं दिलं आहे ते तुम्हाला खूप कन्फ्यूज करतात, कुठला स्टेटमेंट कुठे जोडवायचा, कसा लिहायचा, ठीक आहे. पण तुम्हाला डिटेलमध्ये उत्तर तुम्ही हे लिहिलं, मार्क तुम्हाला पूर्ण भेटेल, ठीक आहे. चला लक्ष घ्या. द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग tRNA possessing anticodon, काय, anticodon that is complementary to the codon on mRNA, ठीक आहे, फॉर प्रोटीन सिंथेसिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनमध्ये सिंपल काय सांगितलंय, जे काय कोडॉन कोण घेऊन आलाय, mRNA कुठून घेऊन आलाय, न्यूक्लियसमधून, त्यासाठी कोण असतं, अँटीकोडॉन कोणाकडे असणार आहे, tRNA कडे. म्हणजे काय, बाहेर कोण आला आता न्यूक्लियसमधून, mRNA, आणि त्याच्याकडे काय प्रेझेंट, कोडॉन्स. काय प्रेझेंट आहे त्याच्याकडे, कोडॉन्स, म्हणजे कोड्स आहेत त्याच्याकडे, बरोबर. आता त्या कोडसाठी आपल्याकडे बाहेर कोण आहे, tRNA. कोण आहे तिथे, tRNA, आणि tRNA कडे कोण आहे, अँटीकोडॉन्स, आणि त्याने काय होणार आहे, ट्रान्सलेशन. काय होणार आहे, ट्रान्सलेशन. बघा कसं असतं ट्रान्सलेशन, एकदम एक स्टेप वाईज बघूया आपण जरा. Each mRNA may carry thousands of codons depending upon length of the mRNA, and the length of mRNA depends on the size of the proteins it will build. इथे लक्षात ठेवा, स्टेटमेंट असा तुमचा टेक्स्टमध्ये नाही आहे, एकदम लक्षात ठेवा. Each mRNA may carry thousands of codons. एका mRNA मध्ये किती कोडॉन असू शकतोय, 1000. एक कोडॉन, 2 कोडॉन, 3, असा किती असू शकतोय, 1000 पर्यंत, 1000, 1000, 2000, 3000 पर्यंत असू शकतोय. पण हे कोणावर डिपेंड करतोय, mRNAचा लेंथ किती आहे, 1 मीटर आहे, अर्धा मीटर आहे, 1 सेंटीमीटर आहे, 2 सेंटीमीटर आहे, त्याच्यावर काय डिपेंड करणार आहे, ही कंडिशन. आणि याचा लेंथ कोणावर डिपेंड करतोय, mRNA डिपेंड्स ऑन द साईज ऑफ प्रोटीन्स इट विल बिल्ड. म्हणजे जे प्रोटीन्स तो तयार करणार आहे त्यांच्या साईजवर डिपेंड करतो mRNAचा लेंथ, आणि mRNAचा लेंथवर काय डिपेंड करतोय, किती कोडॉन्स आहे. समजतंय, एकदम सिंपल, लक्षात ठेवा. पुढे आता इथे बघा, हे mRNA स्ट्रिप आहे, ही जी स्ट्रिप आहे तुमची, ही mRNAची स्ट्रिप आहे, ठीक आहे पूर्ण. आता पुढे बघा, इच कोडॉन इज स्पेसिफिक फॉर ओनली 1 अमिनो ॲसिड. एक कोडॉनमध्ये तुम्हाला किती भेटतोय, एकच अमिनो ॲसिड अटॅच होऊ शकतो. किती, एक अमिनो ॲसिड. पुढे म्हणलं, इच tRNA कॅरीज अ स्पेसिफिक अमिनो ॲसिड दॅट मॅचेस इट्स युनिक अँटीकोडॉन. आणि प्रत्येक tRNA कडे एकच युनिक अमिनो ॲसिड असतो, आणि तो आपला प्रॉपर एकच काय अँटीकोडॉनला जाऊन अटॅच होतो. असं नाही की समजा एक अमिनो ॲसिड आणलं ते 2 कडे जातो, दोन्हीकडे जातो, 3 कडे जातो, असं जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. इथे अजून काही गोष्टी आहे. बाय प्लगिंग इट्स अँटीकोडॉन into the corresponding mRNA codon, the tRNA ensures the amino acids are delivered in the correct. ठीक आहे. आता इथे बघा, delivering to the correct to build the protein. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं, एकदम बघा, इथे AUG आहे, ठीक आहे, इथे काय UUC आहे, GC आहे, AUC. आता ही कंडिशन्स तर दिली, ह्यासाठी कोण आहे तो, tRNA. पण इथे लक्षात ठेवा, हे आपला काय अमिनो ॲसिड्स, हे काय आपला अमिनो ॲसिड्स, यांना तो कॅरी करतो. याच्यामध्ये 2 प्रकार, जरा आपण ते नंतर बघूया तिकडचे, ठीक आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवा, MET, PHE असं आपण लिहिलं आहे. का लिहिलं आहे, हे सगळे वेगवेगळे प्रकारचे काय प्रोटीन्स, अमिनो ॲसिड्स आहेत, ठीक आहे. काय ते अमिनो ॲसिड, हे लक्षात ठेवा. हे सर्व काय आहेत, अमिनो ॲसिड्स, ठीक आहे. इथे पण लिहिलं आपल्याला अमिनो ॲसिड्स बॉड बाय tRNA, आणि हे काय tRNA अँटीकोडॉन आणलं. आता इथे लक्षात काय ठेवायचं आहे, हे जे आहेत हे तुम्हाला परत एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, पण फक्त समजून घ्या. MET म्हणजे काय, मेथिओनाइन. PHE म्हणजे काय,
फिनाईन एलेनाईन, एलेनाईन, इथे ग्लायसिन, सिरीन, ल्युसिन आणि अ स्टॉप कोडॉन. एक स्टॉप कोडॉन म्हणजे काय, म्हणजे इथून सुरू झाला MET कधीही बिगिन करतो, बिगिनिंग म्हणजे सुरू करतो आणि त्याला आपण ग्रीन सिग्नल असं ग्रीन कलरनी पण दाखवतो त्याला. का, कारण की तिथून काय होतं, सुरू झालं आहे प्रोटीन ट्रान्सलेशन सुरू होतं आहे, ठीक आहे. आणि ते एंड कुठे होतं, स्टॉपला. तर लक्षात ठेवा, द रायबोसोम्स स्टार्ट्स बिल्डिंग द प्रोटीन्स ॲट द स्टार्ट कोडॉन, दॅट इज AUG. बघा, AUG कडे कधी पण काय होणार आहे, सुरू होणार आहे. आणि सपनान कुठे स्टॉप्स वन्स इट रिचेस द स्टॉप कोडॉन. इट्स लाईक अ ग्रीन लाईट टू बिगिन अँड अ रेड लाईट टू फिनिश द चेन. म्हणून इथे रेड लाईट असतं आणि ते याला आपण ग्रीन लाईट म्हणतो. म्हणजे सुरू कुठून झालं आहे, इथून, आणि एंड कुठे होतोय, या स्टॉपला. ठीक आहे, एकदा परत आपण बघूया एकदम सिंपलमध्ये एकदा. ठीक आहे, चला एकदा परत एकदम सिंपल पॉईंट परत एकदा. ट्रान्सलेशनमध्ये आपण काय बोललो, रीडिंग अ जेनेटिक मेसेज, ठीक आहे, टू बिल्ड द प्रोटीन. फक्त रीडिंग करायचं आहे. रीडिंग म्हणजे काय घेऊन आलं आहे mRNA आणि tRNA काय करणार, त्याला अँटीकोडॉन देणार त्यासाठी. ठीक आहे, आणि तो tRNA कडे कोण असतं, प्रोटीन्स असतं. त्याच्यामध्ये 2 प्रोटीन लक्षात ठेवा. एक पहिला कोण आहे, MET, आणि लास्ट कोण आहे, स्टॉप. MET कधीही AUG ला अटॅच होतो आणि स्टॉप कधी UAA ला स्टॉप होणार. का, कारण तिथे काय, त्याला आपण स्टॉप प्रोटीन म्हणतो, स्टॉप अमिनो ॲसिड, आणि हा स्टॉप बिगिनिंग अमिनो ॲसिड आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा 2 ठिकाणी, MET आणि स्टॉप, हे 2 ठिकाणी ते काय होतं, सुरू एक जागा काय खतम होणार आहे. कारण तिथपर्यंत एक प्रोटीनचा प्रोसेस संपेल, मग तिथेच पुढे दुसरा प्रोटीन तयार होतोय. चला पुढे जाऊया आपण. आता लास्ट प्रोसेस आहे ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशनमध्ये काय होतं, मुवमेंट ऑफ रायबोसोम अँड एंड प्रोसेस ऑफ द प्रोटीन सिंथेसिस. मुवमेंट ऑफ रायबोसोम, रायबोसोम मूव्ह करणार आणि तयार करणार काय, प्रोटीन्स. काय तयार करणार आहे, प्रोटीन्स. बघा, द प्रोसेस ऑफ मुवमेंट ऑफ रायबोसोम फ्रॉम वन एंड टू अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. म्हणजे काय, तो काय करतोय, एका ट्रिपलेट कोडॉनपासून दुसरीकडे मूव्ह करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे काय तयार होते, प्रोटीन्स, आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, ट्रान्सलोकेशन. द प्रोसेस ऑफ मुवमेंट ऑफ रायबोसोम फ्रॉम वन एंड टू अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. ठीक आहे, एक ट्रिपलेट कोडॉनमध्ये किती न्यूक्लियोटाइड्स, 3. ठीक आहे, लक्षात ठेवा. इन ट्रान्सलोकेशन, आता डिटेलमध्ये ते आपण पाहूया. ठीक आहे, इन ट्रान्सलोकेशनमध्ये काय, द रायबोसोम keeps on moving from one end of mRNA molecule to the other end by distance of one triplet codon. एक ट्रिपलेट कोडॉनवर तो मूव्ह करत चाललाय, कोण, रायबोसोम. पुढे, while this process is taking place, rRNA helps in joining the amino acids together by peptide bonds. बघा, इथे जसं तयार झालं, इथे काय होतं, पेप्टाइड बॉन्ड्स फॉर्म झालाय. ठीक आहे, एक अमिनो ॲसिडला काय करतो, तो पेप्टाइड बॉन्डनी कनेक्ट करतो. त्याने काय तयार होणार आहे, द पेप्टाइड बॉन्ड्स चेन लेटर केम टुगेदर टू फॉर्म द कॉम्प्लेक्स प्रोटीन मॉलिक्युल्स. काय तयार करतोय, कॉम्प्लेक्स प्रोटीन मॉलिक्युल्स. ठीक आहे, एकदम सिंपल, याच्यामध्ये काहीच नाही. तुम्ही लक्षात ठेवा, जो तुमचा रायबोसोम आहे तो मूव्ह करतोय पुढे एक कोडॉनवरती. कोणावरती, एक ट्रिपलेट कोडॉन आहे ना, ते एक ट्रिपलेट कोडॉनवर मूव्ह करेल, आणि मूव्ह करता करता तो काय करतोय, तयार प्रोटीन्स तयार करतोय. यालाच आपण ट्रान्सलोकेशन. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकदम लक्षात ठेवायचं आहे, 3 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी तुम्हाला एक डेफिनेशन. आतापर्यंत मी शेवटचा प्रश्न तुम्हाला सांगितला नाही, ते शेवटला एकदम एंड स्लाइडला मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, पण इथे लक्षात ठेवा, याच्याबद्दल जे प्रश्न येतो तुम्हाला, डेफिनेशन्स येतात. याच्यामध्ये तुम्हाला फक्त हा पहिली ओळी जो आहे डेफिनेशन लक्षात ठेवायचं आहे. तसंच या सेकंडमध्ये पण तुम्हाला तेच डेफिनेशन, तसं ट्रान्सलेशनचं काय असतं, तसंच तुम्हाला ट्रान्सलोकेशनचं डायरेक्टली 3 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी विचारू जाऊ शकतं. ठीक आहे, चला पुढे. आता एक इथे डिस्कवरी दिली तुमच्याकडे. आता काय बोलले, डिस्कवर्ड 20 अमिनो ॲसिड्स. किती, 20 अमिनो ॲसिड्स अँड अवॉर्डेड विथ द नोबेल प्राइज इन 19
1968 विथ द 2 अदर सायंटिस्ट. बघा तुमच्या बुकमध्ये फक्त अदर 2 सायंटिस्ट लिहिले आहेत, त्यांचं नाव दिलं नाही आहे, मग नाव लक्षात ठेवायचं काय गरज नाही. तरी पण इथे तुम्हाला मी नाव सांगतोय, रॉबर्ट हॉली आणि दुसरं होते एक मार्शल निनबर्ग. आता या दोन्ही सायंटिस्ट कोणासोबत होते, डॉक्टर हरगोविंद खुराना. याच्यावर तुम्हाला MCQ किंवा तुम्हाला नेम द फॉलोइंग येतं. 20 अमिनो ॲसिडचा शोध लावणारे कोण, तर डिस्कवर करणारे कोण आहे तुमचे डॉक्टर हरगोविंद खुराना. ठीक आहे. अदर 2 सायंटिस्ट मेन्शन केलं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, तरी पण तुम्हाला मी ते नाव सांगितलं कोण होते ते 2 सायंटिस्ट त्यांच्या सोबत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढे आपल्याला म्युटेशन. आता म्युटेशनचा काय येतं, डेफिनेशन येतं तुम्हाला जास्त बुकमध्ये, टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला डेफिनेशन आणि पेपरला पण तुम्हाला डेफिनेशन्स फक्त लक्षात ठेवायचं आहे. डेफिनेशन काय असं लक्षात ठेवा. पहिला आधी आपण सिंपल वर्डमध्ये समजूया. म्युटेशन म्हणजे काय, सडन चेंजेस. ठीक आहे, सडन चेंज म्हणजे काय, अचानक काय आता काही जर चेंजेस झाला आहे मग त्याला आपण काय म्हणतो सडन चेंज. पण कुठे चेंजेस होतोय त्यावर डिपेंड करते. कुठे चेंजेस होतोय, तुमचा DNA मध्ये. कुठे चेंज होतोय, DNA मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा DNA मध्ये तुमचा चेंजेस होणार आहे. आता DNA मध्ये एकतरी पूर्ण एक न्यूक्लियोटाइड चेंज होऊ शकतोय. ठीक आहे, किंवा फक्त एक सिक्वेन्स चेंज होतोय, पूर्णचं पूर्ण DNA मध्ये काहीतरी चेंजेस झालंय, ते डिपेंड करेल. ठीक आहे, आणि त्याने काय होऊ शकतंय ते आपण बघूया. सडन चेंज. सडन चेंज बघा, हा शब्द तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. काय लिहायचं आहे, सडन चेंज इन द पॅरेंटल DNA कॅन कॉज म्युटेशन्स. दिस रिझल्ट्स इन टू चेंज इन द हेरिडिटी कॅरेक्टर्स. असं मी समजतोय माझा पॅरेंट्समध्ये कोणालाही कधीही असं काही एकदम हेरिडिटी काही प्रॉब्लेम होत नाही. पण अचानक मला काहीतरी असं सिकल सेल ॲनिमिया झालं म्हणजे काय, म्हणजे माझं काय झालं, बॉडीमध्ये काहीतरी चेंजेस आलं. बॉडीमध्ये म्हणजे काय, DNA मध्ये चेंज झालं. कुठे चेंजेस झालं, DNA मध्ये. ठीक आहे, आता बघा, सम म्युटेशन्स मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. कधी कधी एकदम खूपच छोटे बदल येतात, एकदम लहान असं एकदम बारीक बोलू शकतो, पण त्याने इतका इफेक्ट पडत नाही. पण काही असं पण असेल ज्याने तुमचं पूर्ण लाईफ डिस्ट्रक्टिव्ह होऊ शकतो. एक्झाम्पल, म्युटेशन मे कॉज जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक सिकल सेल ॲनिमिया. आता सिकल सेल ॲनिमियाबद्दल तुम्ही 9वीमध्ये शिकलं असेल. ठीक आहे, तरी पण आपण इथे इमेजेस दिल्या. बघा, सिकल सेलमध्ये काय होतंय, आपला नॉर्मल ब्लड सेल असा एकदम गोल आहे. ठीक आहे, मेंदूवाला तुम्ही बघितलं तसा असतो. ठीक आहे, पण सिकल सेलमध्ये काय होणार आहे, हे रप्चर होतोय, हे पूर्ण रप्चर होणार आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला रप्चर झाल्यावर हा जो पूर्ण रप्चर होईल आणि याने तुम्हाला ठीक आहे, आता हे रप्चर झाल्यावर सिकल शेप तयार करतो. काय तयार करतोय, सिकल शेप. याबद्दल मी लास्ट लेक्चरमध्ये पण तुम्हाला समजलं होतं, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघितलं होतं. अजून काय असं हेरिडिटी डिसीज असतात. ठीक आहे, हे चेंजेस झाल्यामुळे तुम्हाला सिकल सेल ॲनिमिया होऊ शकतोय. दिस इज द एव्हर लास्टिंग प्रोसेस अँड इट इज वन ऑफ द प्रूफ फॉर डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि याच्यामध्येच हे जे आहे नॅचरल सिलेक्शनचा, ही जे तुम्ही पुढे शिकणार होता आता एक, याच्यानंतर आपण एव्हिडन्स बघूया, एव्हिडन्स नंतर आपण नॅचरल सिलेक्शन. त्यामध्ये डार्विन्सने हेच सांगितलं की जो काही वस्तू असेल त्याला आपण काय नेचर काय करतो, सिलेक्ट करतो. जर त्याच्यामध्ये असं प्रॉपर्टीज आहे की तो सर्वाईव्ह करू शकतो तर ठीक, नाही तर त्याला आपण काढून देतो, असं डार्विन्सने म्हटलं आहे. याच्यामध्ये हेच त्याचाच एक एक्झाम्पल बोलू शकतो आपण. पुढे जाणार आपण डिटेलमध्ये बघू. चला, सगळ्यात आधी आपण समजूया पहिला इव्हॉल्युशन काय. इव्हॉल्युशन म्हणजे काय. आता इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज अकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. लॉंग ड्युरेशन बोलणं खूप गरजेचं आहे ते, कारण की मग ग्रॅज्युअल आणि लॉंग ड्युरेशन. आता हा जो शब्द आहे ग्रॅज्युअल आणि इथे तुम्हाला लॉंग ड्युरेशन. ग्रॅज्युअल म्हणजे काय, स्लो. ठीक आहे, स्लो प्रोसेस आहे, एकदम हळूहळू होणार. तुम्ही असं म्हणतायत की सर आपण मंकीपासून ह्युमन्सपर्यंत आलं तर मंकीला शेपूट आहे म्हणजे काय टेल आहे त्याला, आणि आपला ह्युमन्सला नाही येते.
म्हणजे ते काय एकदाच असं तेल गायब झाले का? नाही, त्याला काय लागलं? टाईम लागला असेल. 1 दिवस, 2 दिवस, 1 वर्ष, 2 वर्ष असं बोलू शकतो? नाही, 100 वर्ष पण होऊ शकते. 100 इयर्स, 200 इयर्स असं लागतं तुम्हाला? नाही, इतकं कमी वर्षामध्ये चेंजेस होत नाही. इथे मिलियन्स ऑफ इयर्स निघाले तेव्हामध्ये तुम्हाला काय झालं? चेंजेस आले. बिलियन्स ऑफ इयर्स झाला तेव्हापासून तुम्ही जर इथे इमेजेस पाहतात की आधी आपण असं होतो आणि मग नंतर चेंजेस इथपर्यंत आलं. हे जे आहेत आपण हिस्टॉरिकली बघतोय, पण काय खरोखर असं झालं आहे का? हे पण एक प्रश्न आहे. चला, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज काय म्हणतोय? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑर several generation of living organisms as a response to natural selection is called evolution. इव्होल्युशनसाठी अजून एक असं डेफिनेशन आहे, सिम्पल काय? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज. जर काही न्यू स्पीशीज तयार, न्यू स्पीशीज म्हणजे काय? नवीन जाती. ठीक आहे, जसं आपण बघतोय डॉग्समध्ये. आतापर्यंत नॉर्मली आपण डॉग्स असं बघत होतो की अरे हे पण कुत्रा आहे, ते पण कुत्रा. पण नंतर आपल्याला समजलं अरे याला आपण जर्मन शेपर्ड बघतोय, याला आपण बुलडॉग म्हणतोय. म्हणजे काहीतरी कॅरेक्टर्समध्ये फरक असेल ना, म्हणून आपण त्यांना काय दिलं? नेमिंग केलं. तसंच आपण ॲनिमल्स, वेगळं ॲनिमल्स पाहिलं. आता कुत्रा आणि फॉक्स याच्यामध्ये एकदम सिमिलॅरिटीज दिसते आपल्याला, पण आपण बोलतो का फॉक्सला कुत्रा बोलू शकतो का? नाही, त्यांना काय नेमिंग्स डिफरंट दिलं का? कारण त्यांच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत असं जे काय वेगळं आहेत थोडं, आणि डॉग्समध्ये काय वेगळं आहे. ओके, चला आता इथे बघा, दिस इज द व्हेरी स्लो ऑन गोईंग प्रोसेस. हेच आपण आधी पण बोललो. ठीक आहे, थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम अचीव्ड. आणि त्यामुळे काय होतो? डेव्हलपमेंट होतो कोणामध्ये? ऑर्गॅनिझममध्ये. का हे सगळं बदल होतोय? कारण की एन्व्हायरमेंटमध्ये खूप चेंजेस झाले. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल तर एन्व्हायरमेंट तुमचा आधीपासून आतापर्यंत खूपच चेंजेस आहे. आधी असं बिल्डिंग्स, इमारती, हे सगळे जे फॅक्टरीज आहेत हे नव्हते, पण आता हळूहळू हे पण करतोय. तर आपलं डेव्हलपमेंट चेंज झालं आहे, त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये पण चेंजेस होतोय. आधीचे जे माणूस होते ते 100 वर्ष, 100 इयर्स, 200 इयर्स असं, कोण असं पण 120, 130 इयर्सपर्यंत जगतात. पण आताचे माणूस नाही जगू शकत. ते 50, 60 क्रॉस केलं की म्हणजे डेथ. कारण की काय झालं? एन्व्हायरमेंट चेंजेस होतोय. ठीक आहे, आता नॉट ओनली ह्युमन्स इव्होल्युशन शुड बी इन्क्लुडेड फॉर द स्टडी ऑफ इव्होल्युशन, बट ऑल्सो द इव्होल्युशन ऑफ स्टार्स, प्लॅनेट्स अँड युनिवर्स. आता आपण फक्त बोलणार की सर ह्युमन्समध्ये फक्त इव्होल्युशन होतोय, म्हणजे काय? ह्युमन्स आधी मंकीसारखा दिसत होते, मग ह्युमन्स एकदम हळूहळू चेंजेस झाला. आता इतकं डेव्हलपमेंट होतं, आता आपण AIsकडे जातोय है ना, खूप असं एकदम म्हणजे डेव्हलपमेंटकडे. पण फक्त आपण ह्युमनबद्दल स्टडी करू तर इव्होल्युशन होणार आहे? नाही. फक्त इव्होल्युशन म्हणजे ह्युमनची स्टडी नाही, पूर्ण युनिवर्स तुम्हाला बघायला हवे. युनिवर्समध्ये काय चेंजेस झालं? कारण की आपला जो पृथ्वी आहे, आधी जर आपण खूप वर्ष आधी बघितलं, बिलियन्स ऑफ इयर्स अगो, त्याच्यामध्ये काय होतं? पूर्ण ते आगमध्ये होतं. ठीक आहे, जळत होतं. आता पण तुम्ही जर आपला धरती कट करून आतमध्ये गेलं, डीपमध्ये गेलं, पण तिथे पण काय कोरमध्ये, अर्थचा कोरमध्ये आज पण काय ते आगी आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला काय वॉल्कॅनोज हे सगळं दिसायला भेटतं. म्हणजे काय? ते हळूहळू चेंजेस झालं. एकत्र सगळं चेंजेस झालं आहे का? नाही. इवन आपल्याकडे आयन आहे. आयन म्हणजे माहिती आहे तुम्हाला? लोखंड आहे. लोखंड आपण काय म्हणतो की आपल्या जमिनीतून आपण काढायचं आहे, पण खूप सायंटिस्टने असा रिसर्च करून सांगितलं आहे याच्याबद्दल की आयन्स असं डायरेक्ट आलं नाही. आयन्स कुठून आलं? हे सगळं स्कायवरून. कुठून आलं? तुमचा अवकाशात, तिथून इथे पावसासारखं पडला होता. आता नाही, तर हे खूप वर्ष आधीची गोष्ट आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. आता आपण ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ स्टेप बाय स्टेप आपण बघतोय कसा सुरू झालाय. ठीक आहे, आता एकदम बेसिक्समध्ये लक्षात ठेवायचे पॉईंट्स. ठीक आहे, चला पहिला काय? इनिशियली नो लाईफ. म्हणजे काय? तुम्ही जर बघितलं इनिशियली म्हणजे किती इयर्स अगो, 3.5 बिलियन्स अगो, देअर वॉज नो लाईफ ऑन अर्थ, ओनली सिम्पल एलिमेंट्स. ठीक आहे, एकदम सिम्पल एलिमेंट्स म्हणजे हायड्रोजन असेल, कार्बन असेल. ठीक आहे, असं एलिमेंट्स होतं एकदम खूप आधी. किती आधी? 3.5 बिलियन्स इयर अगो. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ सिम्पल कंपाऊंड्स, म्हणजे काय? त्या एलिमेंट्सपासून कंपाऊंड तयार व्हायला लागला. का तयार व्हायला लागला? कंपाऊंड्स. आता या कंपाऊंड्समध्ये लक्षात ठेवायचे
इन ओशन्स ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स वर फाउंड फ्रॉम सिम्पल एलिमेंट्स. ओशन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला NaCl MgCl2 असं एकदम म्हणजे हे सगळं ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तुम्हाला दिसतं येतं. ठीक आहे. असं पुढे गेलं तर हे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आता सिम्पल कंपाऊंड झालं, त्यानंतर तो कॉम्प्लेक्समध्ये तयार व्हायला लागला, ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार असे सिम्पल जे कंपाऊंड्स होते ते ॲड होऊन मिक्स होऊन काहीतरी नवीनच तयार होत होतं. ठीक आहे. चला पुढे बघा, फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल्स म्हणजे काय, म्हणजे पहिला सेल कुठला तयार झाला, तर बघा मिक्सचर ऑफ डिफरंट कंपाऊंड्स फ्रॉम फर्स्ट प्रिमिटिव्ह अँड सिम्पल सेल्स, त्याला आपण प्रोटोप्लाझम पण म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, प्रोटोप्लाझम. शब्द लक्षात ठेवा, प्रोटोप्लाझम. ठीक आहे. पुढे इन्क्रीज इन नंबर, आता एक सेल तयार झाला, तसंच 2 सेल्स, तसं 3, 4, 5 असं मिलियन्स ऑफ सेल्स तयार झाला. मग पुढे काय होतं बघा, व्हेरिएशन बिगिन्स. मग त्या सेल्समध्ये पण चेंजेस यायला लागला हळूहळू. म्हणजे आधी सर्व सेल्स काय होते, सेम होते, पण हळूहळू काही सेल्स डेड झाले, काही सेल्स पुढे अजून डिफरंट म्हणजे रिप्रोडक्शन करतोय आणि मग अजून चेंजेस येतोय, हे पुढे येतोय. ठीक आहे. तसंच नंतर आला नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, जो सेल ज्याच्याकडे एकदम प्रॉपर प्रॉपर्टीज आहे सर्वाईव्ह करण्यासाठी तो राहणार, जो नाही ज्याच्याकडे नाही तो राहणार नाही. जसं सिम्पल समजा 9वीमध्ये तुमच्यासोबत खूप काय मित्र होते. ठीक आहे. आता समजा तुमच्या वर्गात 90 मुलं होते. आता ह्या मुलांमध्ये काय आहे की 10 असं मुलं होते ज्यांना अभ्यास करायचाच नाही, ते सगळे फेल झाले. मग त्यांना परत 10वीमध्ये घेणार आहे का, नाही. त्यांना काय म्हणतात, तुम्ही प्रायव्हेट द्या, तुम्ही शाळेत येऊ शकत नाही. म्हणजे त्यांना काय केलं, आपण बाहेर काढलं. का बाहेर काढलं, कारण की त्यांचा सिलेक्शन प्रोसेसमध्ये आपण बघितलं त्यांच्याकडे ती प्रॉपर्टीज नाही, म्हणजे त्यांच्याकडे ती रिझल्ट नाही. समजलं, लक्षात ठेवा. म्हणून नॅचरली सिलेक्शन करणे म्हणजे काय, नेचर बघतोय अरे याच्याकडे तर हे कॅपॅसिटी आहेच नाही, मग याला काय करू आपण, बाहेर काढू. म्हणजे काय, नॅचरली सिलेक्शन झालं आहे. ठीक आहे. आता पुढे बघूया जरा बायोडायव्हर्सिटी. जर आपण बघितलं आजचं, फ्रॉम युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामोशियम टू मॅन अँड यू, म्हणजे काय ॲनिमल डायव्हर्सिटी आपण जर बघितलं आतापर्यंत किती आहे बघा. एकदम अमिबासारखं एकदम लहान तर वेलफिशसारखं मोठे, इतकं मोठे जीव आपण बघितले. इव्हन तुम्हाला त्यापेक्षा पण मोठे डायनोसॉर्स, आता ते एक्सटिंक्ट झाले, पण आता वेलफिश तरी आहे, आता एलिफंट्स आहेत, हे पण सगळे काय एकदम खूप मोठे जीव आहेत. ठीक आहे. पुढे याच्यामध्ये अमिबा, पॅरामोशियम, ह्युमन बिंग्स आणि ब्लू व्हेल. आता प्लांट डायव्हर्सिटीमध्ये जर आपण बघितलं तर फ्रॉम युनिसेल्युलर कोलेरा टू ह्यूज बनियान ट्रीमध्ये पण किती सेल्स असणार, कारण की कसं खूप मोठा ट्री आहे. कुठे असं पण असतात की इतकं मोठ्या ट्रीज तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल तो एकदम एक फॉरेस्ट सारखा आहे. ठीक आहे. चला पुढे डिस्ट्रीब्युशन ऑफ लाईफ जर बघितलं, लाईफ एक्झिस्ट एव्हरीवेअर ऑन द अर्थ. तुम्ही जिथे गेलात तिथे तुम्हाला लाईफ भेटणारच आहे अर्थमध्ये. सर कुठे पण, म्हणजे काय, सीमध्ये एकदम डीपला जा तिथे पण तुम्हाला लाईफ आहे. तुम्ही जमिनीवर कुठेही घ्या, तुम्ही कुठलाही जमिनीवर जा, तुम्ही तिकडे लाईफ दिसणारच. इवन जिथे रॉक्स आहेत पूर्ण तिथे पण तुम्हाला प्लांट्स किंवा खूप छोटे काही इन्सेक्ट्स असं दिसू शकतात. ठीक आहे. म्हणजे लाईफ काय एव्हरीवेअर पूर्ण अर्थमध्ये पसरलेली. आता याच्यामध्येच आपण ह्युमन क्युरिओसिटीबद्दल जर बोललो, सिन्स एन्शियंट टाइम्स ह्युमन हॅव क्युरियस अबाउट ओरिजिन ऑफ लाईफ, काय ओरिजिन ऑफ लाईफ अँड रिझन्स फॉर द ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ लाईफ ऑन अर्थ. 2 प्रश्नावर खूप मोठा असा म्हणजे प्रश्न आहे ह्युमन्सला, काय लाईफ सुरू कुठून झाली. कारण की खूप ठिकाणी असं म्हणतात, आता तुम्ही धार्मिकमध्ये बघितलं की धार्मिकमध्ये काय सांगितलं आहे, तर त्याच्यामध्ये डायरेक्टली सांगितलं असेल तुम्हाला की असं हा भगवान आले, असं झालं, तसं झालं, हे झालं, हे सर्व आपण असं सांगतोय. पण तसंच आपण जर ग्रंथावरून सोडून आपण जर सायन्समध्ये बघितलं तर सायन्समध्ये तसं नाही. सायन्समध्ये काय म्हणतात, एक सेल आलं, मग त्याने दुसरे सेल्स, त्याने अजून सेल्स असं तयार झाला असेल. तसंच तुम्ही हिस्ट्रीमध्ये बघितलं तर हिस्ट्रीमध्ये अजून डिफरंट आहे. म्हणजे सगळे काय डिफरन्स आहे, सगळ्यांचं काय फिलॉसॉफी वेगवेगळं आहे. ठीक आहे. पुढे बघूया आपण theories about the origin and evolution. Many theories have been proposed till today, of which the theory of gradual development of living organisms is widely accepted. ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग म्हणजे काय, हळूहळू काय होणार आहे, तुमच्यामध्ये चेंजेस येतोय, याला आतापर्यंत ॲक्सेप्ट केलं. पण हे का होतोय, कसं होतोय, इतकं रिझन्स देऊन पण तरी पण वाटतं की नाही हो, आता पण रिसर्च बाकी आहे.
नेक्स्ट आपण अजून थोडा थेअरी बघूया इव्होल्युशनवरती. याच्यामध्ये काय म्हणलं बघा, पहिला जो अकॉर्डिंग टू दिस थ्री फर्स्ट लिव्हिंग मटेरियल काय, प्रोटोप्लाझम. हे तुम्हाला मी आधीच लास्ट स्लाइडमध्ये पण ते सांगितलं. इन ड्यू कोर्स ऑफ टाइम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स वॉज फॉर्म्ड. काय तयार झाला, एक पेशीय जीव तयार झाला. म्हणजे काय, एक सेल आहे त्यांच्याकडे युनिसेल्युलर. ठीक आहे. चेंजेस अकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वेर फॉर्म्ड. आणि त्याने काय तयार झाला, कॉम्प्लेक्स ॲनिमल्स अजून तयार झाला होता. ठीक आहे. पुढे ऑल दोज चेंजेस वेर स्लो अँड ग्रॅज्युअल. कसा होता, जितकं पण चेंजेस झालं, असं नाही की आज असं एक सेल दिसते तर 2 दिवस नंतर 10 सेल्स तयार झालेत. नाही, याला खूप टाईम लागला चेंजेस व्हायला. खूप टाईम लागला. एक प्रकारमध्ये चेंजेस, म्हणजे एक सेलचा 10 प्रकार झाला, त्यातलं 5 एकदम असं नॅचरल सिलेक्शनमधून काढून टाकलं, मग 5च सिलेक्ट झालं. हे सर्व प्रोसेस होतं बिलियन्स ऑफ इयर्स पास झालेत. ठीक आहे. ड्युरेशन ऑफ ऑल दिस चेंजेस मस्ट बी अराउंड 300 करोड इयर्स. आता तुम्ही विचार पण करू नाही शकत किती वर्ष झालेत, हो की नाही. आता प्रोटोप्लाझम इन ओशन्समध्ये आपण जर बघितलं, सगळ्यात आधी कोण आलं, प्रोटोप्लाझम, ज्याला आपण फर्स्ट लिव्हिंग मटेरियल बोलतोय. तसंच त्यानंतर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे कोण, अमिबा, पॅरामोशियम असं हे तयार झालं. ठीक आहे. पुढे ग्रॅज्युअल चेंजेस इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. युनिसेल्युलर म्हणजे काय, एक पेशीय सेल्स जे होते त्याच्यामध्ये हळूहळू चेंजेस. म्हणजे आधी काय, याच्यामध्ये चेंजेस काय, म्हणजे सिम्पल जर एक सेल असेल तो रिप्रोडक्शन करू शकत नाही, तरी पण त्याच्यामध्ये काय झालं आहे की हळूहळू जे चेंजेस आलं, मग रिप्रोडक्शनचा प्रोसेस आला, मग त्याच्यामध्ये अजून वेगळं प्रोसेस झालं. आधी एनगल्फ करायचं कसं, खायचं कसं, हे सगळं हळूहळू त्या सेलमध्ये चेंजेस आलं. आणि त्यानंतर तुम्हाला भेटतं काय, फॉर्मेशन ऑफ सिम्पल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. म्हणजे काय, जेलीफिश जसं इथे तुम्हाला दाखवतोय, एकदम सिम्पल ऑर्गॅनिझम्स, ज्यांना इतकं काही सेल्स काय असं हे नाही, सिमिलर सेल्स आहे पूर्ण बॉडीमध्ये, तर त्याचा काय प्रॉब्लेम. पण त्यानंतर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, फिश, जे काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे सायन्समध्ये काय सांगतात की जे लाईफ सुरू झालं आहे ते तुमचा वॉटरमधूनच सुरू झालं आहे. ठीक आहे. असं नाही की जमिनीवर 2 माणसं आलं, हे झालं ते झालं, असं काही म्हणत नाही. पाणीमधून सुरू झालं, मग ते पूर्ण लँडपर्यंत आलं. ठीक आहे. आणि ते ॲडव्हान्स ऑर्गॅनिझम लाईक प्लांट्स, ॲनिमल्स, हे सगळं हळूहळू डेव्हलप झालं आहे. ठीक आहे. चला पुढे लक्षात ठेवा, इव्होल्युशन म्हणजे काय, एक ओव्हरऑल तुम्हाला इव्होल्युशन विच इज ऑर्गनायझेशन. दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड एज इव्होल्युशन विच इज ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे काय, असं नाही की एकदम आरामात कधी हे तर कधी ते नाही. एकदा एक पेशी, मग त्याने थोडं म्हणजे काय ॲडव्हान्स होतं आहे, अजून त्याने थोडा ॲडव्हान्स, अजून थोडा ॲडव्हान्स, म्हणजे काय होतं, डेव्हलप होत जातो. फिक्स आहे की म्हणजे ह्या सिक्वेन्समध्ये वर जाणार आहे असं आपण बोलतो. जसं समजा सिम्पल नंबर्समध्ये आपण कसं बोलतो, 1 2 3 4 5, म्हणजे काय आपण एक नंबर्स काय होतं वाढत, असा येतो का 1 4 9 1 7 9, असं काय होणार आहे का, नाही, उलट सुलट जात नाही. त्याच्यामध्ये जसं सगळ्यात मध्ये काय ते सिक्वेन्स आहे. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द अँसेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्होल्युशन. म्हणजे समजा मी आहे, माझे जे बालक असेल हे ना, बाळ असेल, त्याचे बाळ असे आपण कंटिन्यू जर आपण जनरेशनमध्ये बघितलं आणि त्यांच्यामध्ये काय चेंजेस आले असेल, त्या चेंजेसलाच आपण काय म्हणतो, इव्होल्युशन होणे. काय म्हणतो आपण, इव्होल्युशन होणे. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. इथे लक्षात ठेवा, इव्होल्युशन स्लो किंवा ग्रॅज्युअल चेंजेस आहे. ठीक आहे. आणि लॉंग ड्युरेशन घेतो. काय घेतोय, लॉंग ड्युरेशन म्हणजे काय, 1-2 दिवस 3-4 दिवसमध्ये होणार नाही. ही स्टेटमेंट लक्षात ठेवा. खूप वेळा आपल्याला तेच माहीत नसतं, ग्रॅज्युअल ते शब्द आपण सोडून देतो इव्होल्युशनमध्ये. ठीक आहे. ते सोडलं, मार्क गेलं तुमचं. ठीक आहे. सोडलं की मार्क जाणार आहे, म्हणून सोडायचं नाही. चला पुढे, एव्हिडन्स ऑफ एव्होल्युशन. एव्हिडन्स म्हणजे काय, आता परत अंग्रेजी शब्द असेल, परत आपल्याला कन्फ्युजन असतो, बाई काय एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन म्हणजे काय. सिंपल अंग्रेजी शब्द याला आपण जर आपण बोललो तर काय बोलणार आपण, प्रूफ. काय म्हणतो आपण याला, प्रूफ. ठीक आहे. काय म्हणतो आपण, प्रूफ. या शब्द आपण सिमिलर वर्ड्स आपण बोलू शकतो. ठीक आहे.
कशासाठी? इव्होल्युशन. आता इव्होल्युशन आपण पाहिलं काय, पण आपण फक्त बोलून होणार आहे का? नाही, त्याला प्रूफ पण लागणार आहे. ठीक आहे, चला आता काय प्रूफ्स आहेत बघूया आपण. सगळ्यात आधी मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. काय दिलं आहे? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. जर तुम्ही इथे पाहत असेल इमेजेस, ठीक आहे, इथे डॉग आहे, शीप आहे आणि इकडे फॉक्स आहे. यांच्यामध्ये यांचा हा जो फेशियल स्ट्रक्चर तुम्हाला दिसतोय, ठीक आहे, इथे दोन बाजूला आईज आहेत. ठीक आहे, ही जी स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला एकदम काय दिसतं? सिमिलर आहे, हो की नाही? सिमिलर बोलतो मी, एकदम सेम बोलत नाही, सिमिलर बोलतोय. ठीक आहे, तसंच तुम्ही इथे मँगो किंवा चिकूज आहे किंवा असं दुसरे असे फ्रूट्स आहेत, यांमध्ये पण तुम्हाला काय दिसतं? लीव्ज सिमिलर असेल, त्या फ्रूटचा शेप सिमिलर असू शकतोय. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? मॉर्फोलॉजिकल. मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय? बाहेरून काय? बाहेरून कसं दिसतंय आणि सिमिलर आहे का, त्यालाच आपण काय म्हणतो? सिमिलॅरिटी. आता बघा डेफिनेशन काय. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स रेफर्स टू द स्टडी ऑफ एक्सटर्नल फॉर्म्स. कुठला फॉर्म्स? शब्द लक्षात ठेवा, एक्सटर्नल. बघा बाहेरून बघतो मी, है ना, तिन्ही काय दिसतं मला? सेम. डॉग असेल, शिप असेल, फॉक्स, तिन्ही काय? सेम आहे. ठीक आहे, एक्सटर्नल. And structures of different organisms to find similarities that suggest they evolved from the common ancestors. Ancestors म्हणजे कोण? सेम ओरिजिन समजू शकतो आपण, किंवा सेम पॅरेंट बोलू शकतोय. जे पॅरेंट असेल, पॅरेंटल असेल त्यांच्या, म्हणजे काय? सेम एकच ठिकाणी ते लोक पुढे पुढे येत असेल. ठीक आहे, जसं आपण चीता बघतोय, ठीक आहे, पॅन्थर ऐकलं असेल, हे सगळं आपण काय म्हणतो? कॅट्स फॅमिली आहे. पण तुमच्याकडे जे कॅट मांजर राहते ती काय चीतासारखं आहे का? नाही. तरी पण आपण काय म्हणतो? हे सगळं काय आहेत? कॅट फॅमिली आहेत. ठीक आहे, चला पुढे लक्षात ठेवा. व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ. बघा यांचं माउथमध्ये तुम्हाला एकदम सिमिलर दिसतं. तसंच स्ट्रक्चर, पोझिशन ऑफ द आईज, हे पण तुम्हाला मी दाखवले ते की आईज कसं आहे यांचा? सेम एकच पोझिशनवर दिसतोय. तसंच स्ट्रक्चर ऑफ नोस्ट्रिल्स. नोस्ट्रिल्स म्हणजे काय? हे जे नाक आहे त्यांचं, हे तुम्हाला दिसतं दोन असं डॉट सारखं दिसतंय, है ना, हे पण त्यांचं काय असतं? सेम दिसणार आहे तुम्हाला. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. इथे इयर पिना अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन द बॉडी आर सीन इन ॲनिमल्स. आता बघा याच्यामध्ये इयर पिना म्हणजे हा इयर आहे ना तुमचा, हा जो पार्ट आहे मसल, ठीक आहे, हे काय यांचा? सिमिलर. जसं डॉग्समध्ये पण तुम्हाला हा इयर्स असा दिसतो, इथे शिप्समध्ये पण तुम्हाला सेम दिसतो, आणि तसंच फॉक्समध्ये. तिन्हीमध्ये थोडासा डिफरन्स काय त्यांचा? पोझिशनवरती बघतलं. बघा याच्यामध्ये काय बँड झालं आहे, ठीक आहे, आणि याच्यामध्ये कसं आहे? थोडंसं स्ट्रेट आहे आणि याच्यामध्ये पूर्ण स्ट्रेट आहे. पण ते डॉग्समध्ये पण तुम्हाला काही असं दिसलं असेल, कधी कधी एकदम स्ट्रेट असतं, एकदम प्रॉपर, तर हे तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहे ना त्यांच्या इयर पिनामध्ये, की एक्स्ट्रा त्यांना असं दिलं. पुढे त्यांचं बॉडी हेअर. जर त्यांचं बॉडीमध्ये हेअर बघितलं ते पण तसं काय? सिमिलर आहे. सिमिलॅरिटीज इन द कॅरेक्टर्स लाईक लीफ शेप, लीफ वेनेशन आणि लीफ पेट्युल. आता यांचा अर्थ काय? लीफ शेप म्हणजे काय? जर लीफचा शेप तुमचा असेल एकतरी असा असू शकतोय, किंवा तुमचा असा एक असा शेप असतो, है ना, असा डिफरंट शेप असतो, तर हे लीफ काय असतो? सिमिलर लीफ्स असू शकतोय. जसं तुम्ही इथे बघतायत की तुम्हाला लीफ कसा दिसतोय यासारखं, तुम्ही इथे पण बघितलं तर लीफ तुम्हाला तसंच दिसतोय, है ना, आणि इथे पण बघितलं तर सिमिलर तसंच आहे ते लीफ. ठीक आहे, पुढे काय म्हणलं? लीफचा नंतर हे लीफचा शेप झाला. लीफ वेनेशन म्हणजे काय? आता लीफ वेनेशन एकदम सिम्पल, जरा थोडंसं सांगतोय, डिटेलमध्ये समजा. समजा हा लीफ आहे तुमचा, ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला असं हे लाईन्स दिसतंय ना, ही जी लाईन्स आहे आतमध्ये लीफमध्ये, त्याला काय म्हणतं? वेनिएशन. म्हणजे काय? वेन्स आहेत ते कसं आहेत? वेन्स. जसं तुमचा बॉडीमध्ये वेन्स आहे तसा त्या लीफचा वेन्स आहे. त्याच्यामध्ये दोन टाईप्सचा वेन्स असतात, ठीक आहे, वेनेशन दोन टाईप्समध्ये असतात, 2 टाईप्स. ठीक आहे, आता काय 2 टाईप्स आहेत बघा. एकला आपण काय म्हणतो? पॅरलल, आणि एक दुसरा असतो रेटिक्युलेट. पॅरलमध्ये काय असणार आहे? की जो हा शेप आहे याच्यामध्ये असा तुम्हाला दिसणार आहे, आणि दुसरा तुम्हाला कुठलाही साईडला जातो, रॅन्डम असा कुठेही जातोय, याला आपण काय म्हणतोय? रेटिक्युलेट. असा 2 फरक आहेत. पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं? सिमिलॅरिटीज. याला आपण काय म्हणतो? की बाई याच्यामध्ये काय सिमिलर. पेटियल म्हणजे काय? आता तुम्ही एका लीफला जर बघितलं असेल, आता तुम्हाला हे लीफ दिसतं, ही जो पॉईंट आहे याला आपण काय म्हणतो?
पार्टिकल. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला सिमिलॅरिटीज दिसतात. म्हणून आपण काय म्हणतो की ते सिमिलर ओरिजिन असू शकतं. यालाच आपण मॉर्फॉलॉजिकल म्हणजे बाहेरून आपण बघितलं फिजिकली बघतोय त्यालाच आपण फक्त काय म्हणतोय मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. चला पुढे जाऊया आपण. आता ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. जर तुम्हाला इथे मी बोन्स दाखवलं, ठीक आहे, ॲनाटॉमी तुम्ही म्हणतात बोनची स्टडी असतं, तसंच तिथे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. आता एव्हिडन्स तर तुम्हाला माहीत असेल, प्रूफ आहे ना, सिंपल. बघा, ह्युमन हँड आहे, कॅट 4 लेग आहे, फ्लिपर ऑफ वेल आणि पॅटेग्यूम ऑफ बॅट. पॅटेग्यूम म्हणजे काय, बॅटचं जे असं म्हणजे पंख असतं त्याला आपण काय म्हणतो पॅटेग्यूम ऑफ बॅट. जर यांचा बोन स्ट्रक्चर तुम्ही बघितलं, काय बघतोय तुम्ही बोनचा स्ट्रक्चर, मग तुम्हाला इथे 2 पार्ट दिसते. एकला रेडियस म्हणतो आपण, दुसरा अल्ना. रेडियस आणि अल्ना, तसंच रेडियस आणि अल्ना दिसतंय का तुम्हाला. म्हणजे सिमिलॅरिटीज आहे. हे तुम्हाला डायग्राम असं नाही दिलं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, पण मी इथे तुम्हाला दाखवतं कारण तुम्हाला समजलं पाहिजे डायग्राम ॲक्च्युअलमध्ये कसं दिसतं. ठीक आहे, म्हणजे हे ह्युमन हँड आहे, हे कॅट 4 लेग आहे, फ्लिपर ऑफ वेल आणि पॅटेग्यूम ऑफ. त्याच्यामध्ये काय हे 2 बोन्स सिमिलर दिसतंय, म्हणजे ओरिजिन यांचा काय असू शकतोय सेम असं असू शकतोय. हे आपण काय देतोय एव्हिडन्स. ठीक आहे, आता याला डिफाईन करूया. Anatomical evidence refers to the study of internal body structures and bone arrangements to identify similarities that have proved different species shared a common ancestors. परत बघा एकदा, anatomical evidence काय म्हणतोय, स्टडी ऑफ इंटरनल बॉडी स्ट्रक्चर. आता आधी आपण काय बघितलं बाहेरून कसं दिसतं, आता आपण काय म्हणतो आतमध्ये. आता माझा बोन्स इथे आहे, कसा आहे हे तुम्हाला बाहेरून दिसणार आहे का, नाही. आधी तुम्हाला काय करायचं, हे मसल्स काढून बघितलं किंवा आपण एक्सरे करून बघतोय आता, पण आपल्याला ते बोन्स दिसतात. आता ही बोन स्ट्रक्चर समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, तसंच अँड बोन अरेंजमेंट्स टू आयडेंटिफाय. अँड बोन अरेंजमेंट्स बघा इथे रेडियस अल्ना असं मी बोललो. आता तुम्ही बोलणार सर रेडियस आणि अल्ना म्हणजे काय, अरे काहीच नाही, फक्त त्या बोनचा टाईप आहे, त्या बोनचा नाव. हे तुम्हाला खूप डिटेलमध्ये असं बोनचा चॅप्टर असेल, पुढे तुम्ही सायन्स घेतलं तुम्ही आनंदीने घ्या आणि तुम्हाला समजेल. तिकडे फुल बायोलॉजीमध्ये तुम्हाला चॅप्टर्स असतात, त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये तुम्ही पूर्ण ते तुमचे 206 बोन्स आहेत ते कसं तुम्हाला काय दिलं आहे हे तुम्हाला तिकडे समजेल. आता इथे बघा फक्त या 2 बोनच्या नाव आहेत, एकाला आपण रेडियस आणि दुसऱ्याला आपण अल्ना बोलतो. ठीक आहे, चला पुढे. इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर्स there doesn't seem any superficial similarities. सुपरफिशियल म्हणजे काय, वरून तुम्हाला काय सिमिलर दिसत नाही. बघा याच्यामध्ये ह्युमन हँड बघितला तर असा एकदम है ना, आणि इथे पण बघितलं तर हे बघा एकदम असा शेप बघा याचा. आणि तसंच जर आपण फ्लिपर ऑफ वेल बघितलं तर कसं दिसतंय असं. आणि तसंच बॅटचा बघितलं, बॅटचा तर एकदमच वेगळं आहे की नाही, वेगळं एकदमच वेगळं. पंख आहे ना एकदम आणि पातळ. त्याच्यामध्ये बाहेरून काय सुपरफिशियल म्हणजे काय, बाहेरून तुम्हाला जे दिसतंय ते सिमिलर नाही. तरी पण बिटवीन ह्युमन हँड, कॅट्स 4 लेग, फ्लिपर ऑफ वेल अँड पॅटेग्यूम सिमिलरली यूज ऑफ ईच ऑफ दोज स्ट्रक्चर्स इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह ॲनिमल्स. आता बघितलं तर 4ही ठिकाणी हे जे आहेत तुम्हाला चौघांचे यूज काय, यांचा यूज काय वेगवेगळा आहे. हात माणसांचा आपण वापरतो आपल्यासाठी. कॅट 4 लेग काय कशासाठी, चालण्यासाठी, काही वस्तू धरायचं असेल असं हे करतो कॅट. तसं फ्लिपर ऑफ वेल उडतो का, नाही, स्विम करण्यासाठी. तसंच पॅटेग्यूम ऑफ बॅट उडण्यासाठी. म्हणजे काय यांचा यूज वेगवेगळे आहे, तरी पण यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहे, लक्षात राहील. चला पुढे. However, there is a similarity in structure of bones. कुठे सिमिलॅरिटीज आहे यांचा, बोन्समध्ये. अँड बोनी जॉईंट्स, कुठे अजून बोनी जॉईंट्स इन ऑर्गन्स ऑफ ईच ऑफ दोज ॲनिमल्स. म्हणजे काय जितकं पण इथे ॲनिमल्स तुम्हाला दाखवले मी, यांचा बाहेरून काही रिलेशन नाही, काही सिमिलर नाही. त्या ऑर्गनचा यूज पण वेगवेगळा आहे है ना, सगळं वेगळं आहे. तरी पण तुम्हाला काय बोलतो मी, यांचा बोनचा जो स्ट्रक्चर आहे तो काय आहे सेम आहे. बोनचा स्ट्रक्चर कसा एकदम सेम आहे. आणि त्यात पण बोनी जॉईंट्स, हे जे जॉईंट्स बघतात तुम्ही हे पण काय यांचा सिमिलर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यालाच आपण काय म्हणतो ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. लक्षात राहील. ठीक आहे, चला पुढे.
वेस्टिजियल ऑर्गन्स. आता वेस्टिजियल ऑर्गन्स काय असतं? वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय? एकदम सिम्पलमध्ये याच्यावर दरवेळी प्रश्न तुम्हाला सायन्स 2मध्ये येतच. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, वेस्टिजियल म्हणजे सिम्पल डेफिनेशन, ज्या ऑर्गनचा उपयोग तुमचा बॉडीमध्ये नाही आहे किंवा ते डिजनरेट झालं. डिजनरेट म्हणजे काय? संपत येतोय आणि त्या ऑर्गनचा उपयोग दुसरीकडे असू शकतोय, त्यालाच आपण काय म्हणतो? वेस्टिजियल ऑर्गन्स. डेफिनेशन बघूया आणि स्ट्रक्चर्स बघूया. आता तुम्हाला इथे बघून असं वाटतं, अरे सर हे सगळं तर आपलाच ऑर्गन आहे, तर आपल्याला यूज होऊ शकतोय. थांबा इथे लक्ष घ्या. आधी डेफिनेशन काय म्हणतो? डिजनरेटेड. कसा? डिजनरेट म्हणजे काय? काय होतं डिजनरेट? अंडर डेव्हलप. असा दोन शब्द आहे, दोन्ही शब्दाचा अर्थ काय? सेम आहे. काय होतंय? एखादा ऑर्गन तुमचा बॉडीमध्ये हळूहळू संपत येत असेल किंवा आपण बोलू शकतो ते डेव्हलपमेंट होत असेल, नवीन येत असेल. ठीक आहे. एकतरी काय होतोय? नवीन येतोय किंवा तो काय होतोय? संपतोय. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय? वेस्टिजियल ऑर्गन. आता पुढे अजून एक काय म्हणलं? युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज वेस्टिजियल ऑर्गन्स. आता ते डेव्हलप होतोय किंवा डिजनरेट होतोय, आपल्याला यूज होणार नाही. हे लक्षात ठेवा एकदम. यालाच आपण काय म्हणतो? वेस्टिजियल ऑर्गन्स. न्यू ऑर्गन्स डू नॉट डेव्हलप सडनली. आता जर माझ्या बॉडीमध्ये नवीन काय ऑर्गन यायचं असेल, समजा आता मला 2 हात आहे, मला असं वाटतं 2 हातांनी काय काम होत नाहीत का? मला 4 हँड्स पाहिजे. आता किती हँड्स पाहिजे? 4 हात पाहिजे मला. त्यासाठी नवीन हात जर येत असेल तर नवीन 1 दिवसमध्ये येणार आहे का? 2 दिवसमध्ये येणार आहे का? नाही. आता मी असा स्ट्रेट चालतोय, तर स्ट्रेट माझा प्रॉपर सगळं आहे, पण आता मी असं झालं, थोडासा वाकून चालायला लागलो. मग हळूहळू काय होणार आहे? माझं जे स्ट्रक्चर होईल ते चेंज व्हायला लागेल. माझं स्ट्रक्चर म्हणजे काय? असं स्ट्रेट आहे, पण नंतर कसं होईल? थोडासा वाकायला. म्हणजे तसंच पुढे जर माझी जनरेशन आली आणि ती पण तसंच चालायला लागलं, म्हणजे त्याच्यामध्ये पण काय येणार आहे? हेच चेंजेस येणार. पण हे 1 दिवसमध्ये होणार आहे का? नाही. वर्ष लागू शकतो. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष. इतकंच वर्क नाही. बिलियन्स ऑफ इयर्स विल टेक टू चेंज द सेम थिंग. ओके. सो नेक्स्ट, न्यू ऑर्गन्स डो नॉट डेव्हलप सडनली, एक्झिस्टिंग वन चेंजेस ग्रॅज्युअली. तुम्हाला शब्द असं मिनिंग माहीत आहे? स्लोली. ठीक आहे. पण तुम्ही जेव्हा लिहितात उत्तरे, जे तुम्हाला इथे शब्द दिलेत ग्रॅज्युअली, तर तेच वापरा. स्लोली असं लिहू नका. मार्क कापता नाही जात, पण तरी पण ते सायन्समध्ये जसं शब्द वापरतात आपण तेच वापरूया. ठीक आहे. सिम्पल समजण्यासाठी आपण असं स्लोली म्हणतो. अ स्ट्रक्चर मे बी युजफुल इन वन सिच्युएशन बट युजलेस और हार्मफुल इन अनदर. एखादा स्ट्रक्चर आपल्याला काय होऊ शकतोय? युजफुल होऊ शकतो आहे इन वन सिच्युएशन. काही कामासाठी आपल्याला ते वापरता येतं, पण दुसऱ्याच ठिकाणी ते काय आपल्यासाठी नुकसान आहे, काय फायद्याचा नाही. आता बघा, नॉन युजफुल ऑर्गन्स डिजनरेट ओव्हर टाइम ड्यू टू नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनमुळे काय होतोय? आता बघा, जे ऑर्गन्स मला वापरता येणार आहे, आता हेअर्स आहे, काही उपयोग नाही. आधी आपला पूर्ण बॉडीमध्ये हेअर्स होतं, याचा काय उपयोग होत आहे का? नाही. हळूहळू आपला बॉडी हेअर काय झाला? एकदम खूप कमी झाला. आता जर तुम्हाला एकदम सिम्पल एक्झाम्पल देऊ, तुम्ही कॅमल पाहिला असेल. ठीक आहे. आणि तसंच तुम्हाला पोलार बेअर माहीत असेल. ठीक आहे. आता पोलार बेअर आणि कॅमलमध्ये काय फरक आहे? यांच्यामध्ये फरक आहे. कॅमल तुम्हाला डेझर्टमध्ये दिसतो आणि तसंच पोलार बेअर तुम्हाला स्नोमध्ये दिसणार, हो की नाही? यांच्यामध्ये हेअर्स तुम्ही बघा, पोलार बेअरकडे हेअर खूप जास्त असतं, एकदम खूप जड असतो तो, हे ना, हेअर्स खूप थिक असते त्याच्यामध्ये. आणि तसंच कॅमलमध्ये तसं हेअर असत नाही. का? कारण की पोलार बेअर्सला हेअर्स पाहिजे, कारण ज्या ठिकाणी तो राहतोय तिथे थंडी काय खूप जास्त आहे, कमी नाही. इतकं जास्त थंडी आहे, त्या थंडीमध्ये तो काय होणार? कुडकुडणार ना. मग त्याला काय पाहिजे? हेअर्स. तो हेअर्स काय करतो? त्याला हीट देतो. पण तसंच कॅमल कुठे आहे? डेझर्टमध्ये आहे, आणि डेझर्टमध्ये असल्यामुळे त्याला काय पाहिजे? हेअर्स पाहिजे का? आता हेअर्स त्याला दिलं जास्त, मग काय होणार? त्याला खूप जास्त गरम होईल आणि तो जिवंत राहू शकत नाही. जर मी काय केलं, या कॅमल्सला उचलून या पोलार बेअरकडे ठेवलं, आणि आधी मला असं वाटतंय की हळूहळू काही कॅमल्स, जर मी 100 कॅमल घेऊन गेलो, 100 ऑफ कॅमल्स तिकडे घेऊन गेल्यात, आणि त्यातला 1 मेला, 2 मेला, काय माहीत, त्यातला 1-2 असं सर्वाईव्ह पण करू शकतो. आज सर्वाईव्ह केलं तर त्यांची फ्युचर जनरेशनमध्ये तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये चेंजेस काय येणार आहे? हेअर्स ग्रोथ झाला असेल. का? कारण की तिकडे काय पाहिजे? त्यांना हेअर पाहिजे.
विदाउट हेअर ते लोक पुढे जाणार नाही. म्हणजे काय, जास्त हेअर झालं तर तिकडे थंडीमध्ये ते सर्वाईव्ह करणार, पण परत त्यांना मी या डेझर्टमध्ये घेऊन आला, मग परत ते हेअर रेड्यूस व्हायला लागेल. समजतंय, हे लक्षात ठेवा. चला आता ते आपण बघतो, डिफरंट ऑर्गॅनिझम शो दीज ऑर्गन्स टू डिफरंट स्टेजेस ऑफ डिसअपिरियन्स. आता वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, ठीक आहे. आता हे जे ऑर्गन्स आहेत, असं नाही बोलू शकत मी की माझामध्ये आणि यांच्यामध्ये सेम हळूहळू, जसं माझामध्ये 10 वर्षामध्ये इतकं डिजनरेट झालं आहे, मग यांच्यामध्ये पण होणार आहे का? नाही, असं होत नाही. त्यांच्यामध्ये आधी पण होऊ शकतोय, माझामध्ये नंतर होणार आहे, ते पण डिपेंड करतं कंडिशन्सवर. आता लक्ष घ्या, सच ऑर्गन्स मे बी वेस्टिजियल इन सम, ठीक आहे, अँड ऑर्गॅनिझम्स बट फंक्शनल इन अदर्स. म्हणजे काय, जी ऑर्गन माझ्यामध्ये काय दिसतंय, नॉन फंक्शन, म्हणजे काही काम करत नाही, पण ते दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये काही ना काही उपयोगी असू शकतोय, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण बोलतो वेस्टिजियल ऑर्गन आहे, सर तुमच्यामध्ये असेल जर वेस्टिजियल ऑर्गन तर तुम्हाला काय कामात? हो, मला काय युजफुल नाही ते, पण ते दुसऱ्या ॲनिमल्समध्ये काय असणार आहे, युजफुल असू शकतो हे. ठीक आहे. चला पुढे ते आपण एक्झाम्पल बघू. अपेंडिक्स. काय अपेंडिक्स कुठे असतो? हा तुमचा काय बघितला असेल तुम्ही, हे काय काय हे, याला आपण म्हणतो लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनमध्ये ही जो पार्ट आहे एकदम एंडिंगला, याला आपण काय म्हणतो, अपेंडिक्स. काय म्हणतो आपण याला, अपेंडिक्स. अपेंडिक्समध्ये सिंपल तुम्ही लक्षात ठेवा, अपेंडिक्स आपल्यामध्ये नव्हतं आधी. हे आपण जेव्हा कच्चं मांस खायचं, कच्चा मांस म्हणजे काय, रॉ मीट, मटन हे खायचं, पण त्या खाण्यासाठी त्यांच्या डायजेशनसाठी आपल्याला याचा उपयोग व्हायचा. असे खूप काय असं एक्झाम्पल दिल्यात सायंटिस्टनी, पण आतापर्यंत याचं काय फंक्शन आहे हे कोणाला माहीत नाही, म्हणून याला वेस्टिजियल ऑर्गनमध्ये ठेवलं आहेत. ठीक आहे. दुसरं तुमचं आला इयर पिना. इयर पिना आताच मी सांगितलं, ही जो भाग आहे, ही जो मसल आहे, याला आपण काय म्हणतो, इयर पिना. आता आपल्याला हे काय उपयोग आहे का, आपल्याला बघा, तुम्ही रॅबिट किंवा डॉग्स यांना बघितलं असेल, यांना एकदम तुम्ही लक्ष ऑब्झर्वेशन दिलं तर तुम्हाला तिथे दिसेल की बाई त्यांच्या कसं असतात, ते काय आवाज ऐकला ना मग कान पूर्ण त्यांचा मूव्ह होतो. आपला होतो कसा मूव्ह, अरे तिकडून आवाज येतो मग पूर्ण असा मूव्ह होतोय कसा नाही, म्हणजे आपल्याला काय यूज नाही यायचं. ठीक आहे. तसंच टेलबोन. आता टेलबोन म्हणजे काय, ही जी आपली पीठ आहे, पार्ट आहे, इथे एंडमध्ये ही बोन आहे, याला आपण कॉक्सी म्हणतो. काय म्हणतो आपण, कॉक्सी किंवा टेलबोन. याचा काही उपयोग आपल्याला नाही. हे का म्हणतो आपण टेलबोन, की असं त्यांचं म्हणणं आहे सायंटिस्टमध्ये की जर तुम्हाला टेल असलं आधी, म्हणजे आपल्याला टेल होतं, मग ते हळूहळू संपलं आहे, म्हणून त्याच्या काय आपल्याला तिथे एक पार्ट असं दिसतंय. ठीक आहे. आता काय उपयोग त्याचा नाही. पुढे तुम्हाला विजडम टीथ, अक्कड दात असं तुम्ही ऐकलं असेल. ओके. ही जी पार्ट आहे हे कोणाला येतं कोणाला नाही येत. हे तुम्हाला 22, 23 किंवा 25 एजपर्यंत येत असू शकतो किंवा नंतर पण येत होते, पण याचा काही उपयोगच नाही, कारण की हे इतकं पाठीमागे आहे, काय उपयोगच नाही त्याला. काय करणार आपण, पण बोलायचं की आधी आपल्याला मसल्स चावण्यासाठी ते उपयोगी व्हायचं, पण आता आपण असं खातोय का, कच्चा मांस खातो का, नाही. पुढे बॉडी हेअर्स. बॉडीमध्ये जे आपलं हेअर्स आहे, ही जी स्किनमध्ये हेअर्स आहे, याचा काय उपयोग नाही, पण तुमच्या डोक्यामध्ये हे जे डोक्यावरती तुम्हाला केस दिसते, याचा पण काय उपयोग नाही. ते तर आपण फॅशनसाठी वापरतोय. फॅशन झाला पाहिजे की नाही, बरोबर आहे, अरे ती बघते म्हणून हां करतोय, जरा करतो ना आपण हे सगळं, पण असं काय याचा काय उपयोग नाही आहे आपल्याला, लक्षात राहील. ठीक आहे. बॉडी हेअरचा. पुढे चल, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय, एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय. आता एम्ब्रिओ म्हणजे काय, जेव्हा तुम्ही जन्माला येतात, मग हळूहळू तुमचा जर स्टार्टिंग फेज हा पहिला फेज आहे, ठीक आहे, हा दुसरा फेज आणि हा तिसरा फेज. बघा इथे काही दिलं तुम्हाला, फिश, सलमँडर, टोटोराईस, चिकन, पिग, काव, रॅबिट आणि मॅन. यांचा स्टेज, पहिला स्टेज बघा तुम्ही, सगळ्यांमध्ये तुम्हाला सिमिलर दिसतं. हा शेप, सी शेप तुम्हाला सिमिलर दिसतं. अरे हो की नाही, म्हणजे काय, सगळ्यांचा जो इनिशियल स्टेज आहे ते काय सिमिलर आहे, आणि त्यामुळे आपण काय म्हणतो की यांच्या एम्ब्रिओमध्ये काय, एम्ब्रिओमध्ये तुम्हाला काय दिसतंय, एकदम सिमिलॅरिटी. यामुळे आपण काय म्हणतो की जर एम्ब्रिओमध्ये आपण सिमिलर आहे, म्हणजे हे यांना काय कॉमन ॲन्सेस्टर्स. ठीक आहे, कॉमन पूर्वज बोलू शकतात. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रियोनिक स्टेज, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हेरियस वर्टिब्रेट्स. वर्टिब्रेट्स म्हणजे काय,
ज्यांना ही बोन असतं. 6व्या धड्यामध्ये आपण त्या डिटेलमध्ये शिकूया. ठीक आहे, 6व्या धड्यामध्ये व्हर्टिब्रेट्स काय असतं, ठीक आहे, याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, ठीक आहे. शोज दॅट ऑल एम्ब्रियोज शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज. जितकं पण एम्ब्रियोज आहे यांच्या काय एक्स्ट्रीम म्हणजे काय एकदम खूप जास्त सिमिलर आहे. बघा एकदम सी शेप, असं वाटतच नाही कुठला ह्युमन असेल कुठला फिश असणार, हो की नाही. तरी पण यांच्यामध्ये काय नंतर आपण बघितलं एंडमध्ये तर हे सगळे काय वेगवेगळे आहेत. सिमिलर आहेत का एक पण नाही. पुढे बघा, सिमिलॅरिटीज इन इनिशियल स्टेजेस अँड इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स. म्हणजे काय सिमिलॅरिटीज असेल तुम्हाला कधी असणार आहे, स्टार्टिंगमध्ये है ना, इनिशियल स्टेज. म्हणजे बघा इथे काय एकदम सिमिलर आहे, इथे थोडासा चेंजेस आला आहे है ना, आणि इथे पूर्णच चेंज झालं आहे, आणि इथे आपण वेगळं नाव पण देऊ शकतोय. समजलात. चला पुढे जाऊया आपण जरा. नॅचरल सिलेक्शन हे शब्द तुम्ही आतापर्यंत खूप ऐकलात. आता नॅचरल सिलेक्शनबद्दल समजूया हे काय. ठीक आहे, चला. डार्विन यांनी, चार्ल्स डार्विन, ठीक आहे, यांनी काय दिलं तुम्हाला याबद्दल सांगितलं आहे. यांचा बुक होता ओरिजिन ऑफ स्पीशीज. ठीक आहे, बुकचं नाव काय, ओरिजिन ऑफ स्पीशीज. बोर्डाला विचारलेला गेलेला 1 मार्क विचारलाच आहे. हिला 1 मार्कासाठी हा प्रश्न येतो. बाई कुठला बुक होता डार्विनचा, काय नाव, ओरिजिन ऑफ स्पीशीज. ठीक आहे. ऑल द ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिकली म्हणजे काय, प्रोलिफिकली म्हणजे काय, हायली बोलू शकतो पण म्हणजे काय, किंवा रॅपिडली बोलू शकतो. म्हणजे कंटिन्युअसली काय करतात, प्रोडक्शन करत जातात. कंटिन्युअसली आपला ग्रोथ काय करतो, वाढतोय. दुसरा सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जो कोण फिट असेल तो काय करणार, सर्वाईव्ह करणार. याच्याबद्दल आपण एंडिंगला एक एक्झाम्पल घेऊया. पुढे, ऑल ऑर्गॅनिझम्स कॉम्पीट विथ इच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. आता बघितलं आपण सगळे ऑर्गॅनिझम्स काय करतात, एकमेकांसोबत काय करतात, कॉम्पिटिशन. का, जगण्यासाठी. तुमच्यासारखा नाही, फक्त एक्झामासाठी नाही विचारत तुम्ही, कशासाठी करतोय, जगण्यासाठी. जगायचं आहे म्हणून काय करतात ही लोक, कॉम्पिटिशन. इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम्स सस्टेन विच शो मॉडिफिकेशन्स एसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. जिंकण्यासाठी है ना, विनिंगसाठी जे काही मॉडिफिकेशन चेंजेस लागेल तोच काय करणार, सर्वाईव्ह करणार. आता बघा, तुम्हाला ऑलिम्पिकमध्ये धावायचं असेल तर तुम्हाला स्वतःमध्ये खूप काही चेंजेस आणायला लागतं. जर तुम्हाला ऑलिम्पिकमध्ये धावायचं असेल तर तुम्ही काय करतात, प्रॅक्टिस करता डेली. आता असं बोलणार का, सर उद्या माझा आहे ऑलिम्पिकचा रेस आणि आज मी काय करणार आहे, प्रॅक्टिस. मग तुम्ही काय एकदम एक तासमध्ये 2 तासमध्ये शिकणार आहेत का, नाही. म्हणून आधीपासून केला पाहिजे प्रॅक्टिस, आणि तुमच्या बॉडीमध्ये फिजिक्समध्ये पूर्ण काय झालं पाहिजे, चेंजेस आला पाहिजे. एकदा तुमची फिजिक तयार झाली, धावण्याची पद्धत लावली तुम्हाला, तेव्हा तुम्ही ऑलिम्पिकमध्ये विन करू शकता. ठीक आहे, पुढे बघा. However, beside this, natural selection also plays important role because nature select only those organisms which are fit to live and rest perish. Perish म्हणजे काय, एक्सटिंक्ट होतात, एक्सटिंक्ट. ठीक आहे, किंवा गायब, संपेल. ठीक आहे, म्हणजे काय, नेचरमध्ये एकतर मी माझा पूर्ण प्रयत्न करतोय जिंकण्यासाठी. ठीक आहे, पण तिथेच नेचर पण काय करतो, सेलेक्ट. मला जो आवडता लागेल त्यांनाच मी पुढे घेणार आहे. ठीक आहे. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म करणार, रिप्रोडक्शन अँड देअर बाय गिव्ह राईज टू द न्यू स्पीशीज विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर्स. ओन स्पेसिफिक कॅरेक्टर्स म्हणजे काय, काहीतरी असं नवीन पाहिजे ना तुमच्यामध्ये, वेगळं पाहिजे, तेव्हाच तुम्ही काय करणार, सर्वाईव्ह. अदरवाईज तुम्ही सर्वाईव्ह करू शकत नाही. एक एकदम सिम्पलचा एक्झाम्पल घेऊया. कोरोना व्हायरस जे 2019ला आला होता, 1920, मग तिथून सुरू झाला होता. ठीक आहे, ज्याला आपण कोविड-19 पण म्हणतो आपण. याच्यामध्ये काय झालं, सिम्पल, की ज्या माणसाकडे, आता इथे 3 ग्रुप्समध्ये मी ह्युमन्सला डिवाइड करतो. एक कसं, चाइल्ड, ठीक आहे, त्यानंतर मॅन, आणि मग ओल्ड एज. ठीक आहे, तुम्ही जर बघितलं असेल ही जी कंडिशन्स आहेत यांना हे सर्वाईव्ह सर्वात जास्त कमी सर्वाईव्ह करणारे कोण,
ओल्ड एज ह्युमन्स. का? कारण त्यांना ती डिसीज झालं की डेथ फिक्स. हे लक्षात ठेवा. तसंच चाइल्डमध्ये पण तेच प्रॉब्लेम, पण मॅनमध्ये असं नव्हता. का? कारण यांच्यामध्ये जी बॉडी आहे त्यांची बॉडी तसं सर्वाईव्ह करू शकतं तसा बॉडी त्यांचं तयार झाला होता. हे एक एकदम बेस्ट एक्झाम्पल आहे तुम्हाला नॅचरल सिलेक्शन. आता तुम्ही कोरोना पाहिलं असेल, नाही पाहिलं तर तुमच्या पॅरेंट्सला विचारा कोरोनामध्ये काय झालं होतं, कसं घडलं होतं, किंवा तुम्ही असं याच्यावर खूप काही व्हिडिओज अवेलेबल आहे, यावर तुम्ही अजून कुठे पाहू शकतात. इथे बघा लक्ष द्या, मॅन सर्वाईव्ह केलं होतं, बाकी कोणी सर्वाईव्ह केलं नाही. चला पुढे. ऑब्जेक्शन्स, 3 मार्काचा प्रश्न. किती? 3 मार्काचा प्रश्न. मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला की भाई तुम्हाला मी एंडपर्यंत तुम्हाला 3 मार्काचा एक प्रश्न देणार आहे आणि हाच तो प्रश्न. फक्त 3 पॉईंट आहे. पहिला, दुसरा, तिसरा. ऑब्जेक्शन म्हणजे काय? पहिला आधी हे समजूया. ऑब्जेक्शन म्हणजे डार्विनने त्यांनी सांगितलं की भाई सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जो कोण काय असणार फिट असेल तोच काय करणार आहे, सर्वाईव्ह करणार आहे, त्यालाच काही प्रॉब्लेम होणार नाही. पण इथेच 3 प्रश्न आला. काय 3 प्रश्न? त्याच्यावर असं प्रश्न ठीक आहे दिला गेला म्हणजे काय ऑब्जेक्शन्स, त्याचा खिलाफ बोललेलं गेलं. पहिला काय, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रेस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. डार्विनने काय म्हटलं होतं, फक्त नॅचरल सिलेक्शन म्हणजे मुळे काय होतोय इव्होल्युशन, पण फक्त तेच कारण नाही. सिंपल सेंटेन्स. तसंच दुसरा सेंटेन्स बघा, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. याच्याबद्दल काहीच एक्सप्लेनेशन. आता हे काय आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत की बाय युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन काय. ठीक आहे. इथे बघा, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. काय? ॲब्रप्ट चेंजेस. ॲब्रप्ट म्हणजे काय? अचानक खूप जास्त चेंज झाला तर याच्याबद्दल काय सांगितलं नाही. स्लो चेंज झाला याच्याबद्दल काय सांगितलं नाही. आता तुम्हाला ॲब्रप्ट म्हणजे माहीत आहे ना, म्युटेशनमध्ये तुम्हाला मी सांगितलं सिकल सेल ॲनिमिया होतो, याच्याबद्दल डार्विनने असं काय सांगितलं नाही. हे सगळं परत काय झालं प्रश्न तयार. याच्यावर प्रश्न तुम्हाला डायरेक्ट सिंपल येतं, राईट ऑब्जेक्शन्स टू डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. 3 मार्क, 3 पॉईंट, सोपे पॉईंट्स आणि 3 मार्क तुमचे खिशात. नाहीतर पाठांतर पण करायचं काय, मला नाही वाटत बाय तुम्हाला एकदम पाठांतर करायचं. एकदम सिंपल आहे, रीड करा, डोक्यात बसवा. चला लास्ट बट नॉट लिस्ट, ओके, चार्ल्स डार्विन यांच्याबद्दल थोडं समजूया. यांचे जन्म कधी झाले? 12 फेब्रुवारी 1809. ठीक आहे, इंग्लंडला. एज्युकेशन यांनी मेडिसिनमध्ये केलं, एडिनबर्गमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये. थिओलॉजी ऑफ कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी या 2 ठिकाणी त्यांचा एज्युकेशन झालं आहे. वेज ऑफ HMS बिगेल ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड ॲज अ नॅचरलिस्ट. हिज ऑब्झर्वेशन ऑफ प्लांट्स, ॲनिमल, फॉसिल्स ड्युरिंग दिस वॉज ऑफ फॉर्म द बेसिस ऑफ आयडियाज ऑफ इव्होल्युशन. त्यांनी काय बघितलं? प्लांट्सबद्दल, ॲनिमल्सबद्दल यांच्याबद्दल स्टडी केला. वॉच म्हणजे काय? ते शिप यात्रा बोलू शकतो, शिपमध्ये गेलेत. ठीक आहे. थेअरी ऑफ इव्होल्युशनमध्ये त्यांनी थेअरी ऑफ इव्होल्युशन तुम्हाला सांगितलं आता जे आपण लास्ट बघितलं. ठीक आहे. याच्यानंतर लेटर लाईफ काय केलं त्यांनी? लिव्ड अ क्वाइट लाईफ इन डाऊन हाऊस इंग्लंड अँड कंटिन्यूड हिज रिसर्च अँड रायटिंग. त्यांनी फक्त रिसर्च रायटिंगवरच काम केलं, अजून काहीच नाही. आणि त्यांची डेथ 19 एप्रिल 1882ला झालं. ठीक आहे. यांच्याबद्दल अजून तुम्ही लक्षात ठेवा, ओरिजिन ऑफ स्पीशीज ही बुक त्यांची. ठीक आहे. याच्यामध्येच त्यांनी नॅचरल सिलेक्शनबद्दल सांगितलं होतं. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत लॅमार्किझम काय असतं, आणि तिथेच तुम्हाला समजेल युजफुल अँड युजलेस ऑर्गन्स म्हणजे काय. तर मित्रांनो, नेक्स्ट लेक्चरसाठी वेट करा. अरे थांबा, कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय, असा संपूर्ण कोर्स मोफत हवा आहे? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचा आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAK_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल
ओके. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.